नमस्कार माझा. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम, सगळे जे मान्यवर आहेत त्यांना नमस्कार. सरांना माझा मनापासून नमस्कार. सर आपल्याला नेहमीच नवीन-नवीन विषय घेऊन येतात आणि आजही सरांनी जो विषय आणलेला आहे, म्हणजे आपल्या जे काही आयुष्यात घडत असते ते विधिलिखित असतं आणि विधिलिखित प्रारब्ध म्हणजे काय? हा विषय सर घेणार आहे आणि सरांना मी विद्याला पण नमस्कार. सर्वांना नमस्कार. विधिलिखित प्रारब्ध म्हणजे काय हा विषय आहे. तर सरांना मी विनंती करते की सर तुम्ही सुरुवात करावी. नमस्कार सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. नमस्ते. सर्वप्रथम म्हणजे चव्हाण मॅडमने स्वागत केलेलं आहे. पहिल्यांदा चव्हाण मॅडमना नमस्कार, त्यांचं स्वागत करतो. आणि इत्यादी सगळे आपले जे काही सहकारी आहेत तर त्या ह्याच्यामध्ये देशमुख मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, त्याच्यानंतर कुबल मॅडम आहेत आणि इत्यादी सर्व आदरणीय विद्या कुलकर्णी आहेत. तर सगळ्यांना हार्दिक स्वागत आहे त्यांचं. आपल्या वर्गामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तर आज आपण घेणार आहोत ऋषभ लग्न. आपला विधिलिखित हा जो क्लास आहे हा साधारणतः एक 6-7 महिने तर सहज चालेल. तर थोड्या दिवसांनी मी षोडश वर्ग पण सुरू करणार आहे. तो षोडश वर्ग आणि षडवर्ग पण आपण शिकणार आहोत पत्रिकेवरती. आणि आज आपल्याला ऋषभ लग्न आहे. तर ऋषभ लग्नाची जी काही संपूर्ण माहिती आहे तर ती आपण विचार करणार आहोत. तर ऋषभ लग्नाची पत्रिका जसं तुमच्याकडे पाठवलेली आहे त्याला अनुसरून तुम्ही जी काही पत्रिका आहे त्याच्यामध्ये ज्या काही समस्या ऋषभ लग्नाच्या व्यक्तींना, मग ऋषभ लग्न किंवा ऋषभ चंद्र असा जरी हे असेल तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये खरोखर कुठले ग्रह पॉझिटिव्ह आहेत, त्याला सपोर्टिंग प्लॅनेट आहेत का किंवा नाही आहेत का, हा सगळा विचार करायचा आहे. पत्रिका बघा 6/4/1972 9:40 जातक स्त्री आहे. तर लक्षात घ्या 6/4/1972 सकाळी 9:40 मुंबई, जातक स्त्री. आता यानंतर ही पत्रिका आहे. ही पत्रिका जी आहे ती तुमच्याकडे समोर येते. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पत्रिकेचं पूर्णपणे आपण विश्लेषण करणार आहोत आणि त्या ह्याच्यामधून जातकाच्या जीवनामध्ये स्पेशली ऋषभ लग्न पहिल्यांदा समजून घ्या. तर ऋषभ लग्न म्हणजे काय? तर त्या ह्याच्यामध्ये कालपुरुषाची जी रास आहे ती दुसऱ्या क्रमांकाची रास आहे आणि त्याला ऋषभ हे नाव दिलेलं आहे पूर्वाचार्यांनी. इंग्लिशमध्ये त्याला टॉरस म्हटलेलं आहे. आणि ऋषभ रास ही शुक्राकडे त्यांनी दिलेली आहे. आता शुक्र आपण जर बघितलं तर पहिल्यांदा मेष आहे. मेषच्या समोरची रास कोणती आहे तर ती शुक्राची आहे. तसं ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर वृश्चिकेच्या समोरची रास ही ऋषभ आहे. आणि ऋषभ राशीमध्ये खरोखर जातकाच्या जीवनामध्ये कशा घडामोडी घडतील किंवा ऋषभ लग्नामध्ये, तर याच्यामध्ये ही पत्रिका एका स्त्रीची आहे. आता 72चा जन्म आहे म्हणजे समजून जा की साधारणतः वयवर्ष 51-52च्या जवळपास आलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला जातकाच्या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पॉझिटिव्ह प्लॅनेट जर तुम्ही उजव्या हाताला गेलात तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मकर आणि कुंभ जे आहे, तर मकर आणि कुंभ जे आहे तर त्या ह्याच्यामध्ये त्याला ते अत्यंत पॉझिटिव्ह प्लॅनेट्स आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर डाव्या बाजूला गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी कर्करास सिंहरास ही जी आहे आणि समोरची सप्तमातली मंगळाची रास वृश्चिक, ह्या त्यांच्यासाठी निगेटिव्ह राशी आहेत. म्हणजे जिथे आपण म्हणतो की याच्यामध्ये तुम्ही जरा तपासलं तर व्यवस्थित ज्या वेळेला आपण कुंडली बनवतो तर त्यावेळेला मुख्यतः लग्न बिंदू निवड केल्यानंतर दशम बिंदूकडे आपण जातो. तर दशम बिंदूकडे इथे रास कोणती आलेली आहे तर कुंभ आणि त्याची ती मित्र आहे. अशाच तऱ्हेने तुम्ही जर बघितलं तर जसं आपण मिथून लग्नाकडे गेलो तर त्या ठिकाणी दशम बिंदू हा धनूचा येईल का मीने जाईल, सॉरी,
मी नाही कळीन. मग त्यावेळेला दशमस्थान हे त्याला किती पॉझिटिव्ह आहे आणि किती नाही, त्याचा सहकारी आहे का तो, त्याच्यामध्ये तुम्ही जर राशी तपासल्या तर तुम्हाला कळेल की आपण गुरुला समराशी म्हणतो आणि शनीला, म्हणजे त्यांचे जे हे आहेत नातं ते सम आहेत. म्हणजे ते ना विरोधात नाही ना याच्यामध्ये आहेत, पण ते सम आहेत, एकमेकाशी कोणी शत्रुत्व घेत नाही. आता इथे बघितलं आपण तर राहू आणि केतू हे जे आहेत हे काही शुक्राचे मित्र नाही आहेत, हे शुक्राला दूषित करणारे ग्रह आहेत. आता ह्या पत्रिकेमध्ये आपण बघितलं तर लग्नेश लग्नात आहे. तर लग्नेश लग्नात असणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे, पण भाग असा आहे की तो कोणासोबत आहे. तर मंगळ शुक्र शनी ह्या 3 ग्रहांची युती वृषभ लग्नाला झालेली आहे. आता अशा वेळेला जर समजा शनी एकटा असता तर, शुक्र एकटा असता तर आणखी अतिशय चांगल्यापैकी एक युती आपण समजलो असतो. त्यातल्या त्यात बुध सुद्धा आला असता तरी सुद्धा चांगलं झालं असतं. पण भाग असा झालेला आहे की इथे शुक्र, मंगळ आणि शनी, आता ही पत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेची आंदोलनं पुढे जाऊन घडणार आहेत, आता घडलेली आहेत. म्हणजे 1962-72चा जन्म आहे, म्हणजे अख्खं आयुष्य जे गेलेलं आहे ते अतिशय टफ गेलेलं आहे. आता अशी जी काही टफ लाईफ असतं, तर शुक्र आणि वृषभेचा संबंध जेव्हा येतो, मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कालपुरुषाच्या राशीमध्ये किंवा तुमच्या वैयक्तिक राशीमध्ये सुद्धा, कुंडलीमध्ये सुद्धा जर वृषभ राशीमध्ये असे जर पापग्रह आले असतील तर निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये वेळी हार्ड अँड टफ लाईफ जाण्याची शक्यता दर्शवली जाते. आता त्यातल्या त्यात पोषक ग्रह आहेत का? तर पोषक ग्रह हा कोण आहे? तर लग्नेश हा एवढा डेलिकेट प्लॅनेट आहे, तर ह्या लोकांना दुःख असं सहन होत नाही. सहसा हे लोक पॉझिटिव्ह विचारांचे असतात, पण तरी सुद्धा काही लोक भेटतात की त्यांच्यामुळे दुःखाची निर्मिती होते आणि आपल्याला फार कष्ट होतात त्याने. तर ही वृषभ रास पहिल्यांदा तुम्ही समजून घ्यायची, ही कलावंताची रास आहे. एकांतामध्ये लोकांतामध्ये अतिशय सोयीस्करपणे वावरणारी आहे. पण त्या राशीमध्ये असे कठीण ग्रह आल्यानंतर त्या जीवनामध्ये त्या राशीला आणि त्या ग्रहाला उत्तेजन मिळतं का? का निगेटिव्ह रिप्लाय येतो? हे आता तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या समोर कुंडली आहे. त्या कुंडलीमध्ये शुक्र, शनी आणि मंगळ हे कम्प्लिटली विरोधाभास ग्रह आहेत. त्यात लग्नेश आणि दशमेश आणि सप्तमेश 3 कोण आहेत. लग्नेश शुक्र, सप्तमेश मंगळ आणि दशमेश शनी. हे योग चांगले नाहीत. तिन्ही केंद्रातले लोक हे एकमेकाचे मित्र नसतात. आता तुम्ही जर कुठलं लग्न बघितलं तर आपण साधारणतः जाऊया सिंह लग्नाकडे. तर सिंह लग्नाला वृश्चिक रास जी आहे ती त्याची मित्राची आहे. सप्तमातला शनी आणि ऋषभ दशमस्थान हे त्याचे शत्रू आहेत. म्हणजे सिंह लग्नाला स्पेशली मदतगार होणारा ग्रह कोणता? तर मंगळ. तसा इथे मदतगार ग्रह जो आहे तो शनी आहे, म्हणून त्याला राजयोगकारक म्हटलेलं आहे. आता त्या राजयोगकारक ग्रहाची पोझिशन काय आहे? तर त्याची पोझिशन म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये संघर्ष हीच त्याची पोझिशन आहे. म्हणजे त्याला बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागेल. हे ठरलेले नियम आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही लग्न तपासलं तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अशा गोष्टी आढळतील. आता थोडंसं आज एक वेगळं इंट्रोडक्शन आहे की त्याच्यामध्ये गेल्या वेळेच्या लेक्चर्समध्ये पोंक्षे सरांनी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांची चर्चा झालेली आहे. तर त्यामध्ये मेष लग्नाला षष्ठामध्ये मंगळ, हा मंगळ तिकडचा स्थानबली आहे, पण तो कन्या राशीत आहे आणि त्यावेळेला होता. तर असे लोक फार मोठ्या पदावरती जातात, पण त्याला अवधी लागतो. कळलं का? तर तसंच ह्या ठिकाणी आपण बघितलं तर लग्नेश षष्ठात हा स्वतःच्या राशीत आहे. म्हणजे शुक्र हा स्वतःच्या राशीत असेल, लग्नेश लाभात हा त्या ठिकाणी उच्चीचा होईल. कुठे? तर लाभस्थानामध्ये. याच्यामध्ये जर चंद्र आला असता तर चंद्र हा अतिशय चांगल्यापैकी फलादेश देऊन जाईल. पण हे लोक कटकटी, लढाई, भांडणं ह्याच्यापासून थोडंसं अलिप्त राहतात. त्यांना शांतता आणि सुखाकडे जाण्याचा जो काही
भाग आहे तो त्यांना पसंत आहे. त्याच्यामध्ये या नसत्या उलाढालीमध्ये पडतं. पण काय करणार की ग्रहच असे आलेले असतात की त्या ग्रहांना हे तो देतोच देतो. म्हणजेच काय की त्या व्यक्तीच्या जीवनात आंदोलन हे ठरलेलं आहे. आता तुम्ही कोणतीही मी लेक्चर पत्रिका जरी ऐकायला वर जाऊ टेरेसवर. जरा आवाज कोणाचा आहे? तर केलं बंद. बरं रेकॉर्डिंग चालू केलं का मॅडम? होय होय केलंय सर. हा ठीक आहे. तर मग ह्या ठिकाणी हे एवढे सगळे प्रश्न तुम्ही कुठलीही कुंडली पाहिली तर त्या ठिकाणी वृषभ रास किंवा सगळ्याच राशी व्यवस्थित चांगल्या ह्याच्यामध्ये असाव्या. त्यांची निवड आपण बघितलं सूर्य सिद्धांतामध्ये पण कशी निवड केलेली आहे. मग तशाच प्रकारे तुम्हाला अशी कुंडली पाहिल्यानंतर आता राहू आला असतं तर आणखी डिफिकल्ट आहे. मग कुठला ग्रह इथे पोषक आहे? पोषक म्हणजे शुक्र आहे पोषक, त्याच्यानंतर सोबत बुध आहे, चंद्र आहे. चंद्र हा उच्चीचा म्हणून आहे, शुभ ग्रह आहे. आता गुरुच्या बाबतीत म्हटलं आपण तर गुरु ह्या ठिकाणी लाभेश आणि अष्टमेश सुद्धा आहे. पण तो एका शुभ ग्रहाच्या संदर्भात असेल तरी सुद्धा प्रतिसाद जीवनामध्ये चांगलाच मिळेल. म्हणजे जरी तो अष्टमेश असला तो लाभेश महत्वाचा आहे. आणि तो त्या ठिकाणी अशा वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नेश लाभात आणि लाभेश लग्नात हा एक मोठा राजयोग आहे. आता लग्नेश लाभात म्हणजे काय होईल तर त्या ठिकाणी तो उच्चीचा होईल आणि लाभेश किंवा अष्टमेश लग्नात येतो तर तो स्थानबली होईल. म्हणून प्रथम स्थानाला वृषभ राशीमध्ये एक चांगल्या प्रकारे त्याची किंमत आहे. मग अशाच वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की खरोखर पत्रिका वाचतेवेळी आपल्या कुंडलीमध्ये उपयोगात येणारे ग्रह कोणते. जर ते उपयोगात ग्रह येत नसतील तर पुढे जाऊन ते ग्रहांची मांडणी जी असेल त्याच्यावरून आपल्याला काय प्राप्त होईल याचा विचार जर आपण केला तर निश्चितच तुम्हाला आता पत्रिका जी आहे ती समजली असेल की खरोखर कशा बाबतीमध्ये ही पत्रिका आलेली आहे आणि त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची आंदोलनं होणार आहेत किंवा झालेली आहेत. आता होणार आहेत किंवा झालेली आहेत याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या असतील हे पहिल्यांदा तुम्ही निश्चित करा. लग्नामधला शुक्र हा निश्चितच चांगल्यापैकी सुंदरता, उज्ज्वलता सगळं देतो. पण तरी सुद्धा लग्नात आलेले जे दोन ग्रह आहेत हे दुःख निर्माण करणार. आता दुःख कोण निर्माण करेल तर शनी आणि मंगळाची दुःख अतिशय भयानक असतात. हे जेव्हा दोघं एकत्र येतात त्यावेळेला अतिशय भयंकर जीवनामध्ये काही ना काहीतरी उपद्व्याप तयार होतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाला पूर्णपणे त्या वृषभ लग्नाचा जो लाभ आहे तो प्राप्त होत नाही. आलं लक्षात? मग अशा वेळेला लग्नात कोणते ग्रह असावे. साधारणतः शुभ ग्रह जे आहेत ते त्रास देण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण जे पापग्रह आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं उपस्थित करतात आणि त्याच्यामध्ये जीवनाचा वेळ खर्च होतो. ते जीवन पूर्णपणे जे खर्चिक जातं ते कशामुळे तर त्याला कारण हे प्लॅनेटरी पोझिशन आहे ती अतिशय भयंकर आहे आणि अशा वेळेला माणसाच्या जीवनामध्ये चित्त हे सापडत नाही. थोडा विचार आपण असा केला की जर समजा जातकाचं वृषभ लग्न आणि फक्त शनी असतात तर तरी सुद्धा जातकाच्या जीवनात कटकटी काही थांबल्या नसत्या, अपयश काही थांबलं नसतं. कारण तो ग्रह पूर्व दिशेचा कारक नाहीये. राजयोग कारक जरी असला तो दक्षिण दिशेचा राजयोग कारक आहे. मग आता तेव्हा कधी होईल तर ते 30 वर्षानंतर तो कुंभ राशीत आता भ्रमण करतोय तर तोपर्यंत त्याला किती अवधी लागेल. पण जन्मजात सुख ही गोष्ट जी आहे ती त्याला प्राप्त होणार नाही. विवंचना ह्या सतत मागे लागतील. म्हणजेच काय की वृषभ लग्न आलं तर ते एकतर शुद्ध लग्न आहे त्याच्यामध्ये ग्रह नसावा. आलाच तर तो त्याचा जो काही शुभग्रहाचा जो आहे बुध, चंद्र, शुक्र आणि त्या ह्याच्यामध्ये शनी हा त्यांचा जरी मित्र असला तरी सुद्धा तो लग्नात येऊ नये. म्हणजे तिथे समस्या निर्माण होतात. असं आपण व्यवस्थित फलादेश देता आला पाहिजे. राहू नॉट ऍडवायझेबल, केतू नॉट ऍडवायझेबल. मग जे काही ग्रह आहेत आपण एखादी पत्रिका किंवा एखादं भविष्य कथन करणार आहोत तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये काही ठरलेल्या गोष्टी आहेत त्या होतच राहणार. त्याच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. त्याच्यामध्ये दुःख हे निश्चित आहे आणि हे कळावं
जरा आवाज बंद करा कृपया. सगळ्यांना ऑल म्यूट करून टाका. कुलकर्णी मॅडम. सर. मग हो सर. हा प्लीज. तर त्यावेळेला तिथे एवढ्या सगळ्या समस्या उपस्थित होतात. आता सौम्य ग्रह जे असतात, सौम्य म्हणजे काय, तर शुभ ग्रह, ज्यांच्याकडे विचारशक्तीच वेगळी असते, विचारधारा वेगळी असते. आता त्या विचारधारेमध्ये त्यांचं ग्राउंड काय आहे, तर त्या ठिकाणी हे ऋषभेचं ग्राउंड आहे, म्हणजे शुक्राचं ग्राउंड आहे. मग त्या शुक्राच्या ग्राउंडवरती एखादा ग्रह जर शुभ असेल तर शुक्र हा शुभग्रह आहे. म्हणून आपल्या पूर्व आचार्यांनी ठरवलेलं आहे की शुभग्रहाला शुभग्रह कशा तऱ्हेने फलादेश देतो. आता अशा वेळेला काही निगेटिव्ह जे पॉइंट आहेत, तर ते पॉइंट सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही समस्या उपस्थित करतात. कशा वेळेला, तर आता समजा ऋषभ लग्न आहे आणि कन्येचा शनी आहे, तो पंचमात आहे आणि त्याची दृष्टी सप्तमावर आहे, तरी सुद्धा विघ्न येणार. ही कुठली विघ्न असणार, तर सप्तम स्थानाची. लग्नावरती दृष्टी आहे का, नाही, तर धनस्थानामध्ये दृष्टी आहे, तर कुटुंबाची त्या ठिकाणी जो पंचमातला शनी आहे तो त्या ठिकाणी दृष्टी टाकतो. म्हणून त्या दृष्टीने सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी विचित्र आंदोलनं होत असतात आणि त्याच्यावरती अतिशय कठीण जीवन जातं माणसाचं. म्हणून तुम्हाला पत्रिका पाहताना आपण एक एक पत्रिका शिकणार आहोत. गुरु आणि शनीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अशी कुठली कुंडली आहे का की ज्याच्यामध्ये धनुरास समजा गुरु आहे तर केंद्रामध्ये शनीची रास येत नाही. लग्नी मीन रास आहे तर त्या ठिकाणी शनीची रास लग्नात येते का किंवा केंद्रात येते का, तर नाही येत. मग अशा वेळेला मीन रास आणि धनुरास असेल आणि शनीचं समसप्तक किंवा केंद्रयोग हा होत नाही. केंद्रयोग म्हणजे दशम किंवा चतुर्थ, सप्तम स्थान म्हणजे समसप्तक. मग अशा वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की इत्यादी जे ग्रह आहेत, तर ते इत्यादी ग्रह म्हणजे काय, तर मेष राशीला सप्तमामध्ये येणारी रास कुठली आहे, तर तूळ आहे, निगेटिव्ह आहे त्याच्याकरता. दशमात येणारी रास कुठली आहे, तर त्या ठिकाणी मकर आहे, तर ती सुद्धा निगेटिव्ह आहे. पण तिथे मंगळ हा उच्चीचा होतो, मग ती पॉझिटिव्ह होते. कर्क रास ही जी आहे मेष लग्नाला, ती त्याला सपोर्टिंग प्लॅनेट आहे तो. म्हणून मेष लग्नाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चंद्र हा अतिशय महत्वाचा ग्रह म्हणून सांगितलं, कारण तो केंद्राधिपती आहे. तसंच वृषभ राशीमध्ये शनी हा दशमेश आणि त्रिकोणातला भाग्येश आहे, म्हणून तो महत्वाचा आहे, पण तो लग्नी नसावा. आता अशा वेळेला जर तुमच्याकडे पत्रिका आली तर त्या पत्रिकेमध्ये किती प्रकारची आंदोलनं होतील त्याबद्दलचा तुम्ही विचार करू शकत नाही. एवढे प्रसंग माणसाच्या जीवनामध्ये येतात. म्हणून आलेली पत्रिका ही तपासते वेळी कुठलंही लग्न असू द्या, लग्नामध्ये कोण बसलेलं आहे त्याच्यावरती त्याचा लेखाजोखा. अगदी जन्मताच जातकाच्या जीवनामध्ये सतत संघर्ष, लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत शेवटपर्यंत, म्हणजे शेवट, बाल्यावस्थेमध्ये सुद्धा, युवावस्थेमध्ये सुद्धा, तारुण्यामध्ये सुद्धा आणि वृद्धावस्थेमध्ये सुद्धा कष्टच कष्ट असे जेव्हा येतात, तुमच्याकडे काही पत्रिका घेऊन येतात, तर त्यावेळेला तुम्हाला पाहिलं पाहिजे. एक तर वृषभ राशीच्या ह्याच्यामध्ये तत्व जे असतं ते अतिशय हळवं आहे, कारण ते शुक्राचं आहे. त्यांना लगेच ज्याला आपण म्हणतो भावना दुखावल्या जाणे असा प्रसंग जातकाची जर वृषभ रास असेल, वृषभ लग्न असेल, वृषभ राशीमध्ये कोणत्याही पत्रिकेमध्ये ग्रह असतील तरी सुद्धा भावनिक आंदोलनं त्याच्या जीवनामध्ये होणार म्हणजे होणारच, हे तुम्ही निश्चित लिहून ठेवा. आता इथपर्यंत मी सांगितलेलं आहे. तर तत्पूर्वी आणखी कुठलं काही गोष्ट विचारायची असेल किंवा इतिहास विचारायचा असेल किंवा भविष्य विचारायचं असेल तर अवश्य विचारा. बोला, काय विचारायचं आहे? सर, मी विचारू बोला. का? हा बोला. जसं मेष लग्नाच्या वेळेला लग्नात राहू आणि चंद्र होते, तेव्हा आपण त्याचं विश्लेषण करताना असं म्हटलं होतं की राहू असल्यामुळे वय वर्ष 36 पर्यंत, म्हणजे त्याचे 2 राऊंड झाल्यानंतर या व्यक्तीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल घडू शकतो. हो. आणि गुरुचा संबंध आपण पाहिला होता. कोणाचा संबंध? गुरुचा. गुरु मेष राशीमध्ये. मेषेत नाही, मेषेत त्या कुंडलीमध्ये मी ऍक्च्युली तेव्हा नव्हते, पण मी ती पत्रिका पाहिली नंतर सर. तर राहू आणि चंद्र हे दोघे जण होते, म्हणून पहिली 36 वर्ष त्याला
अतिशय त्रास किंवा त्याचं वागणं हे चांगलं नसणार. पण आता इथे जसा शनी आलेला आहे, तर आता आपण म्हणालात की शनी असल्यामुळे त्याला लाईफ लॉंग वार्धक्यात सुद्धा त्याला त्रास हो. भोगावा लागेल. तर Yes. शनीची त्याची कर्म चांगली असतील तरी सुद्धा शनीचे त्रास होतीलच का असं विचारायचं. सांगतो मला. पहिली गोष्ट म्हणजे कर्म चांगलं होण्यासाठी एक तर लक्षात घ्या की शनीची दृष्टी दशम स्थानावरती आहे. होय, एक तर तो पापग्रह आहे. होय, तो एक तर संध्याकाळचा अंधार ग्रह आहे. होय. त्याच्यामुळे जातकाला आपलं हित कळणारच नाही अच्छा. की हित कशामध्ये आहे. अनेक लोकांच्या हातून मॅडम चुका काय होतात. आज आहे ना क्लास लांबणीवर जाईल, कारण आज मुकेश भाऊंचा क्लास नाहीये. तर माणसाच्या जीवनामध्ये त्याला अक्कल येण्यासाठी बऱ्याच वर्ष लागतात. त्याला कारण काय असतं की त्या ठिकाणी एकटा मंगळ असेल तर तो ताबडतोब अलर्ट होतो, कष्ट करतो आणि हिसकावून यश मिळवतो. मंगळ हा ग्रह असा आहे, अगर मांग के नहीं मिला तो छीन के चीन लूंगा. केले. हा, कळलं? अशी त्याची स्वतःची धोरण आहे स्वतःचं. हा, आता त्यातल्या तर समजा फक्त एकटा शनी आहे असं समजा तुम्ही, तरी हा, सुद्धा त्याला ती वैचारिक पात्रता यायला हा. वय वर्ष 30 निघून जातच जातं. तोपर्यंत तो त्या ठिकाणी राबतो, कारण तो अंधारातला ग्रह आहे. कळलं? आणि त्याला त्या ठिकाणी त्याची स्वतःची रास जी आहे ती जास्तीत जास्त सहकार्य करणारी आहे. पण हा. लग्नात जर वृषभ लग्न आलं तर तरी सुद्धा यदा कदाचित बघा, वृषभेचे पहिले गुण लक्षात घ्या. तुम्हाला जातक जो आहे तो नेहमी हसरा असतो. हा. तुम्हाला तुमच्या त्या फर्स्ट स्माईल मध्येच तुम्हाला तो आकर्षित करू शकतो. ही त्याच्याकडे कपॅसिटी आहे, म्हणजे त्याचं ते गुण आहे. हा. कळलं? सगळे लोक तसे नसतात. हास्य हे अनेक लोकांना नशिबात असतं की नाही मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. एकदाच साधा स्माईल द्यायला सुद्धा लोक कंजूसी करतात, कारण त्यांच्या तिकडे ती भावना नसते. पण वृषभेकडे तसं नाहीये. वृषभेकडे, तुळेकडे हे अतिशय ज्याला आपण म्हणतो पहिल्यांदा लोकांना प्रसन्नता देणे हा भाग आहे. आता त्यातल्या त्यात वरती शनी आला तर त्याने हसी त्याची घालवून टाकतो. त्याचं जे हास्य आहे ते मिटवून टाकतो. हे निश्चित आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं असं की समजा इथे गुरु आला तर, बरोबर आहे? हा. असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, असं नव्हतं म्हणायचं मला. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की ह्याच्या 2 राउंड होईपर्यंत 60 वर्ष जातील. हा, मग आता जसं की पहिल्या राऊंडला तो यश देईलच, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी मॅडम आता एक समजा की वृषभ लग्नाची एक पत्रिका आहे. एका महिलेची 1951च्या दरम्यानचा जन्म आहे हा, आणि त्यांच्या लग्नी शनी आहे. तर हा, त्यांना वयाच्या 32व्या वर्षी वैधव्य आलं. त्यांचे मिस्टर पोलीसमध्ये होते. आता मी परत स्टोरी चालू करणार आहे, तुम्हाला सांगतो. वृषभ लग्नाला त्या ठिकाणी लग्नी गुरु आहे. व्यक्ती माहेरची भाग्यवान, अतिशय चांगल्यापैकी. अच्छा. त्यानंतर तिचं जे विवाह झाला तर सप्तमातली निवड जी काय आहे, तर सप्तमात येणारी रास कोणती आहे? वृश्चिक, बरोबर आहे? वृश्चिक. हा, होय. मग सप्तमाचे गुणधर्म बघताना तुम्हाला बघितलं पाहिजे की सप्तमाशी रिलेटेड त्याचा कामधंदा काय असेल, तर त्यांचे मिस्टर पोलीस होते पोलीस आणि मध्ये. ते अल्पायुषी झाले. कारण का की पंचमातला शनी हा त्यांच्या सप्तमावरती पाहतो आणि धनस्थानामध्ये पण पाहतो. धनस्थानामध्ये सूर्य आहे. आता त्या नाही आहेत, पण सूर्य आहे. माझ्या विद्यार्थिनी होत्या गोरेगावच्या क्लासला, आता नाही आहे. मग आता अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये वैधव्य योग आला. कुणी आणला? तर पंचमातला शनीने आणला. हा. पंचमातला शनीने त्यांना एकच कन्या दिलं आणि ती पण दुःखीत झाली. आता हे असे प्रश्न अनेक प्रकारे उपस्थित झाले. त्याला कारण काय की लग्नामध्ये आलेले ग्रह आणि त्याच्या शेजारी असणारे ग्रह हे कोणते आहेत त्याला फार महत्व आहे. पण असं सुख झालं, आनंद झाला, सगळं घर मिळालं, पण नंतर काळ बदलला आणि ती जी परतफेड आहे ती शनीने पूर्ण केली. म्हणजे कुटुंबातले प्रश्न, वैवाहिक जीवनातील प्रश्न, एक तर रविवरती केंद्रयोग, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजे वृषभ लग्नाला. आता तुमचं काय म्हणणं आहे सांगा. हा.
नाही कळलं सर. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की शनी पूर्वेकडचा असल्यामुळे तो अंधकारमय जीवन देतो, पण कधी ना कधी त्याच्या आयुष्यात इट विल चांगले टेक दिवस टाइम. येतील का असं? खरं सांगतो, इट विल टेक टाइम. हा, चांगले दिवस येतील. आता इथे युती जी आहे तर ह्या महिलेची कहाणी सांगतो तुम्हाला. हा, आता इथे ही मुलगी स्वभावाने चांगली आहे. म्हणजे मुलगी आता काय बाई झाली, वय झालं असते, पण स्वभावाने चांगली आहे कारण ते ऋषभ आहे. हा, पण प्रसंग असे आले ना की जातकाच्या जीवनामध्ये ज्याला आपण म्हणतो की समोरच्या व्यक्ती तिथे येऊन मंगळ बसलेला आहे, तो नसावा. तो कष्ट करायलाच लावलं. जमीन जुमला, कुटुंबातील वाद, आणि अशा अवस्थेमध्ये त्या व्यक्तीने भरपूर श्रम केले. तिचा एकच फायदा झाला की लग्नी शनी असल्यामुळे ती सरकारी नोकर आहे. हा. कळलं? हम्म. मनुष्याचं जीवन कुठे जाईल? तर सरकारी क्षेत्रामध्ये. त्यानंतर आपण बघितलं तर हे ग्रह इथे लग्नी आल्यानंतर जातकाने चांगल्या फलादेशाची अपेक्षा करू नये. आता तुम्हाला फलादेश म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे? तर झुंज नाही म्हणजे सांगायला. फलादेश आहे का? काय म्हणाल? झुंज म्हणजे फलादेश आहे का? झुंज. झुंज. हा, झुंज नाही. नाहीये ना. तुम्हाला सांगतो, आता आमच्याकडे एक खैरदार नावाचे कमिशनर होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, एकाकी झुंज. त्यांचं कुंभ लग्न हा, आणि कुंभरास, पण चतुर्थात ऋषभेचा शनी. हा, त्या व्यक्तीला जिथे काम केलं तिथे अगदी खून करण्यापर्यंत लोकांचं तिथे झालं. दाऊदचे काही अमुक प्रमुख हे सगळे भानगडी झाल्या. ते त्यांनी स्वतः पुस्तकात लिहिलेलं आहे. एवढे लोक सगळे सत्वत होते. मग आता का झालं असं? ते लग्नी लग्न जे आहे ते कुंभ, लग्नी चंद्र आहे, चतुर्थात शनी आहे, हा. पण तरी सुद्धा ते एकाकी झुंज देत होते. आता अशाच वेळेला ही स्त्री सुद्धा जी आहे ती एकाकी झुंज देत आहे अख्ख्या समाजाला. काही लोक आंदोलनकारक किंवा त्यांच्या जीवनात आंदोलन का होतात? कारण का की लग्नामध्ये आलेले ग्रह हे तुम्हाला तसा प्रतिसाद देतात, म्हणून तुम्हाला आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागतं. गॉट इट? हो, हो सर. हो, कळलं सर. आणि कळलं. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तिचा जन्म झाला त्यावेळेला सूर्योदयाला शनी सुद्धा लग्नी होता, मंगळ सुद्धा लग्नी होता आणि शुक्र सुद्धा लग्नी होता. पण त्या शुक्राची कुचंबणा झाली. तर शुक्र हा एवढा फलादेश देऊ शकला नाही. आपल्याला काय म्हणायचं आहे की शुक्र एवढा फलादेश देईल का? करू शकत नाही. नाही दिला. का नाही दिला? कारण तो क्रंच झालेला आहे. 2 पापग्रहामध्ये एका ग्रहाची दाद लागत नाही. तो कळलं? देवी ग्रह आहे आणि बरोबर मंगळ आणि शनी सारखे टफ ग्रह बसलेले आहेत. टफ आहे. म्हणजे एखाद्या वेळेला तुम्हाला एखादी व्यक्ती आली तर तुम्ही लगेच सांगू शकता की दिस लाईफ इज व्हेरी टफ. कितीही तुम्ही केलं तरी सुद्धा पत्रिकेमध्ये त्या लग्नस्थानाला काहीही उपाय नाही. त्याला त्या गोष्टीला सामोरं जावंच लागणार. आता सामोरं जाणं म्हणजे काय? ते एक तर सप्तमेश आणि एक दशमेश, म्हणजे पिता आणि पती, हे दोघही एकत्र राहू शकत नाही. म्हणजे सप्तम स्थान म्हणजे मंगळ, दशम स्थान म्हणजे शनी, हे दोघे एकत्र नांदू शकत नाही. आणि ते लग्नात येऊन बसलेले आहेत. काय होईल माणसाची स्थिती? एक सारांश बघा तुम्ही पत्रिकेमध्ये. सारांश की त्या हो सर, ठिकाणी कळलं. वृषभ लग्नाला पोषक ग्रह जर व्यवस्थित नसतील. आता याच्यामध्ये बुध हा जो ग्रह आहे हा बुध आदित्य झालेला आहे आणि तो चतुर्थेश आहे. तर चतुर्थ स्थान म्हणजे सुख आहे का? समजा चांगलं घर आहे, समजा नाही आहेच, चांगलं घर आहे, पण तरी सुद्धा जातक हा गुरफटलेला आहे. अनेक जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावरती. त्यांना भावंडांचं करायचं आहे, मंगळ म्हणजे भ्राता, वडिलांचं करायचं आहे, शनी म्हणजे पिता, दशम स्थान ना, आणि हो. भाग्याची निर्मिती करायची आहे कारण ते नवम स्थान. आणि त्यातला हा जो लग्नेश लग्नात बसलाय आणि तो एक तर सप्तमेशाचा शत्रू, आणि त्या कुंडलीमध्ये ह्या मंगळाने ह्या जातकाला प्रचंड
त्रास दिला आणि झाला. आता कोणाला आणखी काय विचारायचं आहे तर विचारा. म्हणजे पत्रिका तुमच्या लक्षात आली का? सर तर चांगली बोला. आली. थँक्यू हा. सर. आपण पापकर्तरी योग होऊ शकतो का? म्हणजे मंगळ शनीच्या मध्ये शुक्र. नाही, आता हा म्हणजे पापकर्तरी वगैरे जो भाग आहे ना मॅडम, तो राशीमध्ये येतो. पण हे राशा. हे एकत्र एका घरामध्येच आहेत. हा. आणि हे एकत्र एका घरामध्ये असल्यामुळे ह्यांचा सांगपत्ता लागणारच नाही तुम्हाला. हे कष्ट देणारेच ग्रह आहेत. आणि बिचाऱ्या त्या शुक्राची अशी हे झालेली आहे, कुचंबणा झालेली आहे की तो प्रतिसाद देऊ शकत नाही. हा. कळलं? आता का प्रतिसाद देऊ शकत नाही? कारण का की तो पापग्रहामध्ये अडकलेला आहे. हा, दोन्हीच्या मध्ये. राशी त्याला चांगली मिळाली आहे, स्थान चांगलं मिळालेलं आहे. पण तरी सुद्धा हे 2 ग्रह आलेले आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाचा फार त्रास झाला. तो त्रास आपल्याला ओळखता आला पाहिजे ह्या विषयांमध्ये. आपला जो विषय आहे त्यामध्ये. वृषभ बरं. लग्नाला तुम्हाला एक पाहिलं पाहिजे की ऑप्शन काय आहे. तर रवीचा ऑप्शन नाहीये. रवी एकटा आला चालेल, कारण तो बरं. दिशाबली आहे, स्थानबली आहे. हा, पण त्याच्यानंतर दुसरा चंद्र चालेल. मगाशी मी सांगितलं मंगळ हो. नॉट परमिटेड. बुध चालेल, गुरु चालेल, शुक्र चालेल एकटा. शनी चालेल पण कधी फार वेळ लागेल. तुम्ही अवश्य बघा, ज्यांचे जन्म 84 साली झालेले आहेत, ज्यांचे जन्म 1972 साली झालेले आहेत, त्यांचा विकास व्हायला आणि त्यांच्या जबाबदाऱ्याला भरपूर वेळ लागलेला आहे. आणि सतत काही ना काहीतरी म्हणजे माणसाची एक तर झोप उडवून टाकतो तो. मानसिक अतिशय त्रासदायक. एक तर आर्थिक सुबत्ता ज्याला आपण म्हणतो की लग्नी हा मंगळ आणि शनी आल्यामुळे जिथे आपण म्हणतो की इन्कम आहे पण आउटगोईंग पण भरपूर आहे, खर्चिक पण भरपूर आहे. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, आजारपणाच्या जबाबदाऱ्या आहेत. बघा एक काय गोष्टी घडतात माणसाच्या जीवनामध्ये. लग्नी शनी असल्यानंतर काय होतं? एक तर हा दशमेश आहे, वडिलांचा आजारपण आहे. त्यानंतर सप्तमातला मंगळ जो आहे तो सप्तमेश म्हणजे जोडीदार, त्याच्या बाबतीतले भयंकर प्रश्न आहेत. म्हणजे ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख हा जो भाग आहे तो अतिशय अल्प आहे. का अल्प आहे? एक वेळेला राशीमध्ये ग्रह नसतील तरी चालतील, पण राशीत ग्रह आला, केतू आला तरी सुद्धा त्रास होईल, राहू आला तरी सुद्धा त्रास होईल. म्हणून पोषक ग्रह हे आपल्याला प्रत्येक लग्नाला पाहता आले पाहिजे. पोषक ग्रह. व्हॉट इट? थँक्यू. अडुळकर साहेब, तुम्हाला काय विचारायचं आहे? बोला. येस सर, नमस्कार. नमस्ते. हा सर, एक वृषभ लग्नाची पत्रिका आहे. स्त्री जातक आहे, 41 वर्षाची आहेत. तर त्यांच्या लग्नी बुध आणि चंद्र आहे आणि पंचमात शनी मंगळाची डॉट युती आहे आणि कुटुंब स्थानामध्ये राहू आणि सूर्य आहे. तर त्यांच्या म्हणजे कौटुंबिक किंवा संततीच्या दृष्टीने काही अडचणी येऊ शकतात? बघा, पहिली गोष्ट म्हणजे राहू हा धनस्थानामध्ये आहे का? हो, राहू आणि सूर्य युती आहे धनस्थान. धनस्थानामध्ये आहे. आता त्या ठिकाणी शनी मंगळ पंचम. पंचम स्थानामध्ये शनी मंगळ जो आहे तो त्यांना कायद्याबद्दलचा प्रॉब्लेम अधिक सप्तमेश शनियुक्त झाला. म्हणजे पुढे जाऊन जातकाच्या जोडीदाराबद्दलचे पण प्रश्न उपस्थित होतील. ओके. किंवा लग्न उशिरा झालं असेल असा सुद्धा भाग येतो. आणि त्याच्यामध्ये जमीन जुमला, पतीच्या कुटुंबातील काही जमीन, घर, संपत्ती, नातेवाईक, या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम तयार होणार. शनी मंगळाची युती प्रॉब्लेम आहेतच, त्या कौटुंबिक प्रॉब्लेम आहेत पतीच्याकडचे. प्लस लग्नेश शुक्र हा व्यय स्थान लग्नेश बाळा तो मेष राशीमध्ये पण तो स्थानबली आहे पण राशीबळ नाहीये. राशीबळ नाहीये. बघा आता काय गंमत आहे, एक वेळेला आपल्याला वाटतं की शुक्र हा व्ययामध्ये चांगला आहे, पण तो जर तुळेचा असेल तर तो स्वतःच्या राशीत आहे. तो जर वृषभेचा असेल तर स्वतःच्या राशीत आहे. मीनेचा असेल तर तो उच्चीचा आहे. कळलं? पण आता इथे जर तो मेषेचा आहे तर त्याला ती रास पोषक आहे का? शत्रूच्या राशीमध्ये स्थानबली जरी ग्रह झाला तरी त्याचा फलादेश अल्प आहे, पूर्ण नाहीये. कळलं? अल्प फलादेश आहे. स्थानबळ आहे पण ते कुठल्या राशीला?
तर वृषभेला, तुळेला, मीनेला हे पहिलं प्राधान्य आहे. एखाद्या व्यक्तीचा राजयोग ओळखते वेळी तुम्हाला पहिलं प्राधान्य कोणाला द्यायचं? जी रास आहे त्या राशीमध्ये एक तर उच्चग्रह असावा, एक तर स्वतःच्या राशीत असावा, आणि त्या शुक्राला 2 राशी दिलेल्या आहेत, नाही का? हो. पण तरी सुद्धा मेषेला तिथे तो एवढा चांगला प्रतिसाद देणार नाही. आणि मेषेचा शुक्र तुम्ही तपासून पहा, असा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. चंद्र बुध हे लग्नात आहेत. मगाशी तुम्ही म्हणाला तसं त्या खूप भावनिक आहेत. चंद्र आणि खूप बुध लग्नामध्ये आहे. भावनिक आहेत ना. हो. बघा काय माहितीये का, भावनिक राशी ज्या आहेत त्या भावनिकच आहेत. मग पाप पुण्याचा जेव्हा विषय केला जातो त्यावेळेला वृषभेला, तुळेला, कर्केला जास्ती पाप सहन होणार नाही. त्याचं मन ते खातच राहील, कळलं का? कारण ते धनु आहे, मीन आहेत, त्या चांगल्या राशी आहेत. तर त्याच्यामध्ये समजा जर त्यांच्या हातातून काही चुका झाल्या तर जन्मभर त्यांना टोचत राहील, असा भाग आहे. तर पाप पचवणारी पण राशी असते, कळलं का? पाप पचवणारे ग्रह सुद्धा असतात, कळलं? आणि एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या हातून अनेक लोकांचं नुकसान होतं, त्याला सुद्धा ते पापच म्हटलं जातं. येस सर, बरोबर. ठीक. बरं, नेक्स्ट कोणी हात उचललाय? बोला, थँक्यू सर. विचार. थँक्यू. हॅलो. हा बोला. हा सर, मी रुपाली साळुंके बोलतेय सोलापूर. बोला. हा, मग माझ्याकडे एक वृषभ लग्नाची कुंडली आहे. मिथुन रास आहे. हा. चंद्र मंगळ धनस्थानी, पंचमात गुरु, शुक्र उच्चेचा आहे मीनेत, बुध बसला आहे कुंभेमध्ये, आणि राहू आणि प्लुटो सप्तम स्थानी. रवी राहू शनी लग्नी केतू आला मॅडम, लग्नी केतू आला म्हणजे संपलं. हो का? लग्नी केतू आला ना, आणि रवी आणि घरामध्ये बंद शनी आहे. मकरेत आहेत ना अजून. भाग्यस्थानी रवी आणि शनी बसलेत. बरोबर आहे, पण तरी सुद्धा लग्नस्थान केतू आला ना. हो हो. मग लग्नस्थानी केतूचा फलादेश काय आहे? तर जातकाच्या जीवनात अनेक गोष्टी कौटुंबिकच्या याच्यामध्ये त्याला त्याग कराव्या लागतील. वृषभेचा केतू काय सांगतो? जर तो लग्नी आला तर जातकाला स्वतःच्या कुटुंबातल्या अनेक गोष्टींना त्याग द्यावा लागेल, त्याग करावा लागेल, आणि आरोग्यामध्ये काही प्रश्न उपस्थित होतील. नेत्रविकार होईल. धनस्थानामध्ये कुठले ग्रह आहेत? मंगळ, राहू आहेत का? मंगळ आणि चंद्र. कुठं? मंगळ आणि हो, धनस्थानात. मंगळ हा मंगळ आणि चंद्र जो आहे तो त्या ठिकाणी युती ही ऍडवायझेबल नाही. म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक प्रश्न उपस्थित होणार, आर्थिक नुकसान होणार, कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती अल्पायुष्य होईल, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या जातात. पण तरी सुद्धा लग्नी केतू आला म्हणजे जीवनामध्ये अनेक प्रश्न जे काही होतील तर त्याला त्याग करावा लागेल. सप्तमात राहू आहे आणि तो वृश्चिकेचा आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा संशयास्पद वातावरण होऊ शकतं. अधिकतम सप्तमाच्या अष्टमात मंगळ आहे. दोन्ही मारक स्थानं ही दूषित झालेली आहेत. आपण वैवाहिक जीवनाच्या बद्दलची कार्यशाळा घेतली होती, त्याच्यामध्ये 10-12 लेक्चर्स आहेत, ते तुम्ही ऐका, मग तुम्हाला व्यवस्थित ते कळेल. पण प्रश्न जे आहेत, तर आता आपला विषय असा आहे की कुठले ग्रह योगकारक आहेत, कुठले ग्रह योगकारक नाहीत, ते असल्यानंतर काही समस्या होतात की नाही होत, असं आहे. सर मी विचारू? हा बोला मॅडम. रवी बुधाची पंचम स्थानावर दृष्टी आहे, म्हणजे बुध आपल्या स्वतःच्या राशीवर दृष्टी टाकतोय. संततीच्या बाबतीत कसं फळ राहील याचं? संतती आहे, पण मी काय सांगितलं मॅडम, संतती आहे या व्यक्तीला, संतती नाहीये असं भाग नाही. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाचे प्रश्न कशामुळे उपस्थित झाले हा मुख्य विषय आहे. तुमच्याकडे पत्रिका आली ही वृषभ लग्नाची पत्रिका आहे. त्याच्यामध्ये शुक्र, मंगळ आणि शनीची युती म्हणजे पत्रिका ही अर्धा अधिक अपयशी झालेली. स्पॉइल झालेली आहे. आता अर्ध्या अधिक अपयशी म्हणजे काय? तर अनेक नाना तऱ्हेचे प्रश्न उपस्थित होते. मी पुन्हा पुन्हा सांगतो, लग्नातले ग्रह हे तुम्हाला आरंभी दुःख दाखवण्याचे प्रयत्न करतात. आता या मॅडमने जे विचारलं, तर लग्नी केतू असेल तर त्यांना डोळ्याचे, नेत्राचे प्रॉब्लेम येणार.
आता कधी येतील? तर त्या गोचरीमध्ये येतील, म्हातारपणामध्ये येतील. आर्थिक धन जे आहे ते केतूमुळे कमी होईल किंवा काही नुकसान होऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा लग्नस्थानामध्ये हे असे पापग्रह असतात त्यावेळेला आपल्याला आर्थिक नुकसान हे निश्चित ठरलेलं आहे. सर म्हणजे या स्त्रीचा वडील आणि पती यांच्या मधल्या याच्यामध्ये जास्ती भरडल्या गेली ही जास्त स्त्री असं. जास्ती फॉलोअप द्यायला लागेल. फॉलोअप हा द्यायला लागतं. आता कधी कधी काय असतं बघा, परत सांगतो, हे लग्न जे आहे ना ते भरपूर अटॅच असतं. हो मानसिक त्यांच्यावरती दृष्ट्या अनेक जबाबदाऱ्या येतात. वडिलांनाही बोलता येत नाही आणि पतीलाही बोलता येत नाही अशी काहीच करता अवस्था. येत नाही, काहीच करता येत नाही. काहीच करता येत नाही. मग तशा बाबतीमध्ये ह्या पत्रिकेमध्ये तुम्हाला न्याय देणारा ग्रह आहे का? नाही. नाहीये. तिथे शेवटी तुम्हाला भरडलेच जाणार. म्हणून जीवन कसं वाचायचं आपल्याला तो भाग आहे. जीवन वाचतेवेळी एखाद्या व्यक्तीचं जीवन तुम्ही बघा, अनेक लोकांना हातून स्वतःची संधी जाते, ते स्वतः पश्चाताप करतात, प्रायश्चित्त करतात. त्याला कारण काय होतं? अनेक लोकांच्या बाबतीमध्ये असं घडतं. आणि वृषभ राशीतले ग्रह हे आवर्जून तुम्ही तपासून पहा. आर्थिक नुकसान, आर्थिक कमतरता आणि अगेन अँड अगेन तुम्हाला एखादी गोष्ट करावं लागणं, जर असे ग्रह असतील तर. म्हणून पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगितलं की बाबा इथे विराजमान असलेले ग्रह या स्थानामध्ये कुठले ग्रह चांगले यश देतील. आता जसं मी तुम्हाला ते गोष्ट सांगितली की त्यांचे मिस्टर पोलीसमध्ये होते, अतिशय चांगलं हा. सुखी कुटुंब. त्याच्यानंतर जीवनात ज्या घडामोडी घडल्या ते मी इथे सांगू शकत नाही. हम्म. अतिशय चांगल्या कुटुंबातील व्यक्ती, व्यवस्थित, सगळं काही व्यवस्थित, पण त्याच्यानंतर भयंकर स्थिती आली. आता त्या वारल्या. पण मरताना सुद्धा अनेक दुःख आली, अनेक आंदोलनं झाली. म्हणून असलेले ग्रह हे काय करतात माणसाला, त्याचा कालावधी किती. आपण म्हणतो ना की समजा लग्नी गुरु आहे, मी तुम्हाला परत सांगतो, त्या व्यक्तीने, ज्या व्यक्ती होत्या त्यांनी एवढ्या धर्माची उपासना केली, एवढं सगळं केलं आणि ते त्यांना करावं लागलं. कारण लग्नी गुरु आहे. त्या गुरुला म्हणजे देवाला आणि परमेश्वराला हाक मारावीच लागते, जरी लग्न गुरु असेल तरी. कळलं? हा. लग्नी कुठला ग्रह आहे त्याच्यावरती तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये साथ द्यावी लागते, म्हणजे आमंत्रण हे करावं लागतं. आता आमंत्रण. नवमाशामध्ये सर यांचा शुक्र लाभामध्ये आहे. मीन राशीमध्ये रवी शुक्र शनी सोबतच आहे. मग तरी मंगळ सुद्धा मेषेचा व्ययात गेला. तरी सुद्धा युतीच झाली ना ती मॅडम. हो. युतीच झाली ना ती. असा भाग आहे. आता ते मीन राशीमध्ये आहेत, लग्नाला आपण म्हटलं वर्गोत्तम नवमांश आहे, पण तरी सुद्धा जीवनामध्ये जे लग्नामध्ये बसलेले ग्रह तुम्हाला पिच्छा सोडणार नाही. तिथे तुम्हाला ते सामोरं जावंच लागेल. तुम्ही हजारो पत्रिका पहा, हजारो. सर नवमांशामध्ये मेषेचा मंगळ आहे. व्ययामध्ये त्यांचं हॉस्पिटलायझेशन वगैरे असे प्रकार झाले. म्हणजे भरपूर कष्टच झाले जीवनामध्ये. बघा आता मेषेचा मंगळ म्हणजे रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या चरणातला आहे. तो 10 हो अंशाच्या नंतरचा असेल. कळलं का? हो 13 अंशाचा आहे. 13 मग 7 ते 56. 10 ते 13 20 मेष नवमाश तो सेनांश आहे. चला आपण सेनांशाबद्दल बोलू. सेनांश म्हणजे काय की त्याच्यावरती जबाबदाऱ्या येणं. हो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेनापती? बरोबर आहे. पण सर ह्या पत्रिकेचं एक वैशिष्ट्य आहे की एकही नवमांशांचा खराब नाहीये. तरीही कष्ट आहेत. कारण ती भरडल्या स्थानच तशी आहेत गेलेल्या. ना. भरडला म्हणजे केविलवाणी स्थिती आहे. अच्छा. केविलवाणी आहे म्हणजे केविलवाणी म्हणजे कसं आहे की एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये काही चैन पाहिजे की नाही, सुख हा पाहिजे की नाही, शांतता डोक्याला. रिलॅक्स पाहिजे की नाही, हा. नाही मिळत, नाही मिळणार. बघा बापरे. एक तर पहिली गोष्ट काय गंमत आहे मॅडम, वयाच्या 17 वर्षापासून नोकरी करणे, कारण वडिलांची स्थिती खराब आहे. अच्छा. कळलं? एक तर जोडीदार मिळाला तो सुद्धा असा बकवास आहे, कारण तो हम्म. शनियुक्त झाला. म्हणून केंद्र, परत सांगतो तुम्हाला, मी पत्रिका वाचते वेळी तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं, वृषभ लग्नाला पोषक ग्रह कुठले? रवी पोषक नाही, कारण तो चतुर्थातला आहे, तो त्याचा शत्रू आहे. हो. सप्तम स्थान हे त्याचा शत्रू आहे, म्हणजे मंगळ आहे.
शनी हा त्याचा मित्र आहे, पण तो शत्रू सोबत बसलेला आहे. पण लग्नेश सुद्धा भरडला गेला ना मंगळामुळे. हो. पण शनी हा जर मग कुंभेत असता तर सर, समजा असताना शनी त्याला मॅडम त्याला 1964 सालचा जन्म झाला होता. हा हो 72चा आहे. तेच म्हणजे कुंभेत 8 राहिला वर्ष असता तर जरा हा झाला असता तर मग तशी पत्रिका हा तुमच्याकडे आली. आता पत्रिकेचा नाही, मुख्य मांडण्याचा उद्देश काय, की हो. वृषभ लग्नाला जीवनामध्ये कुठल्या याला सामोरं जावं लागेल, संघर्ष करावा लागेल. का करावा लागेल? कारण ग्रहस्थिती अशी ती सोडणार नाही तुम्हाला. हम्म. म्हणून चंद्र सुद्धा तुम्हाला जर दूषित मिळाला, राहू युक्त, केतू युक्त, तरी सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये आंदोलन होणार. ठरलेले नियम आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला बरं आहे. काहीही टाळता येणार नाही. हे ठरलेलं आहे. आता जसं त्या मॅडमने सांगितलं, मंगळ चंद्राची युती धनस्थानात ती नसावी. मिथुन रास आहे. हम्म. एक तर मिथुन राशीमध्ये मंगळ हा त्याच्या शत्रूच्या राशीत आहे आणि स्थानबली नाहीये. कळलं? बरोबर आहे. हो. कुठलेही प्रश्न येऊ शकतात जातकाच्या जीवनामध्ये. पण तरी सुद्धा सारांश पत्रिकेचं पाहिलं, मगाशी त्यांनी विचारलं की शुक्र हा 12व्या स्थानामध्ये आहे, पण तो कोणत्या राशीत आहे? तर मी तुम्हाला सांगितलं की तो 7, 2, 12 म्हणजे मीन राशीमध्ये तुळेत आणि वृषभेत असावा. पण तो मेषेत असून तो राजयोगकारक 12व्या स्थानात जाणार नाही. नाही. मग 12व्या स्थानामध्ये वृश्चिक लग्नाला 12वं स्थान तुळेचं येतं. हो. कळलं का? मग आता मिथुन लग्नाला 12वं स्थान वृषभेचं येतं आणि मेष लग्नाला 12वं स्थान मीनेचं येतं. त्या ठिकाणी शुक्र हा परमिटेड आहे. मग कुठला ग्रह बरोबर आहे. तिथे आहे तो त्रास देणार. पण लग्नामध्ये हे असे विचित्र ग्रह आल्यानंतर जातकाच्या जीवनातलं विजन जे आहे ते प्रतिस्पर्ध्याचं आहे. प्रतिस्पर्धी करणारा ग्रह हा मंगळ आहे. मंगळ हा बरोबर आहे. प्रतिस्पर्धी आहे, कॉम्पिटिशन. त्याला ते करावंच लागेल. मेष आणि दुसरी सप्तमेष. दुसरी गोष्ट की मॅडम, तो एक तर शत्रू सोबत बसलेला आहे, म्हणजे जीवनामध्ये कुठले कुठले प्रश्न उपस्थित राहतील तुला कळणार नाही. होतील, खरंच आहे सर. म्हणजे होतील. म्हणजे पूर्णपणे पिचलेली आहे ही स्त्री. हो, म्हणजे ही ग्रहस्थिती अशी आहे की जातकाला आपल्याला ग्रहस्थिती बघायची आहे की हो. कुठले ग्रह कुठल्या लग्नाला हे त्या ठिकाणी चांगला फलादेश देतील का देणार नाही. बरं, दुसरी गोष्ट की ह्याला सावरणारे ग्रह आहेत का, हा पण एक भाग बघितला पाहिजे. मग त्याला रिलीफ. एक तर गुरु अष्टमात आहे हो. धनुराशीला, चंद्र सुद्धा अष्टमात आहे. बरोबर आहे. मग आता त्यावेळेला तुम्ही काय कराल? मग त्यावेळेला जेव्हा अष्टम स्थानातला गुरु एक तर तो त्याच्या शुक्राचा शत्रू आहे, हो. तो त्या ठिकाणी दृष्टीने जरी फलादेश दिला तरी तो धनस्थानामध्ये ग्रह आहे का मिथुन राशीमध्ये? नाही. नाही. गुरुची 5वी दृष्टी जी आहे ती चतुर्थ स्थानामध्ये आहे. पहिली 12व्या स्थानामध्ये आहे. 9वी दृष्टी आहे ना चतुर्थ स्थानामध्ये. 9वी दृष्टी येते. मग त्या ठिकाणी 9वी दृष्टी सिंह म्हणून राशीवर येते. म्हणून त्या ठिकाणी राहण्याचं जी व्यवस्था आहे ती गुरु कृपेमुळे झाली आहे. दृष्टीचा प्रकार आहे तो. अच्छा. आणि सरकारी नोकर असल्यामुळे शेवटला पेन्शन वगैरे मिळेल, हे आर्थिक जमेची बाजू आहे. जे सर केंद्रातला शनी सरकारी नोकरी देतो. हा, केंद्रातला आहे, दशमातला आहे, चतुर्थातला आहे, षष्टातला आहे. हा सरकारी नोकरीला प्राधान्य देतो. कळलं? सर हा, बोला. सर मंगळाची दृष्टी अष्टमावर आहे, त्यामुळं पतीला असं काही हे झालं का म्हणजे? हा, मंगळ हा बघा, मंगळाची स्थिती बघताना तो पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की मंगळ हा सप्तमेश आहे की नाही, हो सर. तो विसरायचा नाही. एक तर तो 12वा पण आहे हे पण निश्चित आहे, पण सप्तमेश सुद्धा तेवढा आहे. आता सप्तमेशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला फलादेश द्यायचा, तो स्वतः शनियुक्त झालेला आहे. तो जेव्हा शनियुक्त झालाय ह्याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी आंदोलन होणार, म्हणजे होणारच. आता एक कर्क लग्नाची पत्रिका आहे, त्याच्यामध्ये 1976चा जन्म आहे तो. शनी आणि मंगळाची युती लग्न स्थानामध्ये आहे. अकस्मात भयंकर घडामोडी झाल्या. एक तर कर्कराज हळवी, त्याच्यावरती मंगळ हा नीचेचा झाला.
हो. शनी हा 76 साली कर्क राशीमध्ये होता आणि त्यावेळेला त्या स्त्रीला भयंकर दुःखाला सामोरं जावं लागलं. कोणी नेलं सामोरं? का होतं असं? त्याला कारण की ही जी युती आहे ही संघर्ष करायला लावतं. मनुष्य संघर्ष करण्याच्या स्थितीमध्ये नसतो, त्याची वैचारिक भावना पण नसते, पण तरी सुद्धा ग्रह जे आहेत हे त्याला संघर्षामध्ये लोटतात. हेच विधी लिखित असं. विधी लिखित आहे. प्रारब्ध हेच आहे. ओके. तर काय करू शकत नाही तुम्ही. म्हणून पत्रिका वाचतेवेळी तुम्हाला हा संदर्भ घेणं गरजेचं आहे. आता मला Yes. सांगा की एक माझं तर स्वतःचं मत असं आहे की स्त्रीला कणभर पण दुःख येऊ नये. कळलं हो का? सर. कणभर पण येऊ नये. ते कण तर अतिशय कमी असतो, म्हणजे तीळभर पण दुःख येऊ नये, कारण तिच्याकडे हे सगळं करायसाठी ती जन्माला आलेली नाहीये. हो. तिला संसार सांभाळायचा, तिच्यावरती भरपूर जबाबदाऱ्या आहेत. तिला मुलांना मोठं करायचं आहे, तिला आई बनायचं आहे, तिला पत्नी बनायचं आहे. कळलं का? अनेक हा. अनेक रूप आहेत. मग त्या अनेक ठिकाणी जबाबदाऱ्या. तिला दुःख येणं हे का येतं असं? का संघर्ष करावा लागतो? Yes. ह्या कर. कळालं. येस. पण दुसरी गोष्ट की यश हे समजा खानदानी असेल असं आपण समजू. हम्म. जसं उदाहरणार्थ इंदिरा गांधी, कर्क लग्न, लग्नी शनी, पण त्यांना संघर्ष किती करावा लागला. धनात मंगळ, अपघाती मुलगा गेला. मग आता हे ऋषभ लग्न आहे याबद्दल आपण बोलू, पण तरी सुद्धा तुम्हाला पत्रिकेतले जे काही यश आणि अपयश जे आहे ते कशामुळे होणार किंवा झालं हे कळणं गरजेचं आहे. हो सर. बरोबर. म्हणजे पत्रिका तुमच्याकडे ऋषभ लग्नाची आली किंवा इत्यादी लग्न पण आपण शिकणार आहोत. म्हणजे मंगळ आणि मार्केश म्हणून त्याचं अगदी हे दाखवून दिलंस, कारण तो वेश Yes. पण आहे आणि मार्केश हो पण आहे. हो. त्यांनी व्यक्तीच्या मार्केश आणि त्या ह्याच्यामध्ये मार्केश हा आपण एवढ्या पत्रिका वैवाहिक जीवनाच्या शिकलो, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आता ही काही वैवाहिक जीवनाची पत्रिका नाही, ही एक जनरल पत्रिका आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला विधी लिखित काय काय घडेल, घडतंय. येस. आणि ह्या अशा गोष्टी घडणं ह्या गोष्टी चांगल्या नाहीयेत एखाद्या स्त्रीला. पण हीच जर पुरुषाची पत्रिका असती तर फलादेश वेगळा असता. अच्छा. कळलं? ही पुरुषाची पत्रिका असते तर तो पण संघर्षमय झाला असता, नाही झाला असता नाही. आता पण याच्यामध्ये बघा, त्याची मानसिक स्थिती थोडी बरी असली असती. स्त्रीचं प्रकृती आणि पुरुषाच्या प्रकृतीमध्ये फरक आहे. आता Yes. भाग आणखी एक सांगतो तुम्हाला मी काय काय झालेलं आहे ते. मंगळ Yes. शनीच्या याच्यामध्ये ह्या व्यक्तीवरती पोलीस केस झाली. बाप. तो एक संघर्ष आहे. शनी हा कायद्याचा कारक आहे, मंगळ हा पोलीसचा कारक आहे. हो सर. त्याच्यामध्ये खच्चीकरण झालं. शुक्राला ह्या सगळ्या गोष्टी पेलवत नाही, लक्षात घ्या परत. हो. शुक्र ह्या नसत्या भानगडीमध्ये जात नाही, पण त्याचं नशीब. शुक्र हा रसिक ग्रह आहे, अभिनयाचा ग्रह आहे. ह्या व्यक्तीला ह्या अडचणीला सामोरं जाणं हे त्याचं धर्म नाही, पण त्याला नशिबाने जावं लागतं. हो सर. हे का? आता तुमच्याकडे पत्रिका आल्या तर तुम्हाला लगेच हे होतं की ह्या गोष्टी का घडलेल्या आहेत जीवनामध्ये, कशामुळे झाल्या आहेत, उत्तर देता आलं पाहिजे, येस. नाही का? येस सर. नक्कीच. धन्यवाद सर. बोला नेक्स्ट आणखी सर पत्रिका. हा बोला बोला बोला. सर वृषभेमध्ये राहू असेल, वृषभेमध्येच राहू अगदी कृतिका नक्षत्रामधला वगैरे असेल आणि गुरु अष्टमामध्ये असेल म्हणजे स्वराशीचा, आणि शनी षष्ठामध्ये जर असेल उच्चीचा, तर अशा वेळेला काय म्हणजे पत्रिकेचे योग होतील असं? पत्रिका याच्यामध्ये सप्तम षष्ठातला शनी हा पॉझिटिव्ह आहे, कारण तो वृषभ लग्नाला राजयोग कारक आहे. अष्टमाच्या गुरुवरती शनीची दृष्टी आहे, हो. तिथे राज्य शनीचंच असतं, गुरुचं नाही. जेव्हा गुरु कंट्रोल बाय सॅटर्न असेल त्याला गुरुचे अधिकार कमी होतात. कळलं? आणि तरी सुद्धा त्यांचं काही वय नाही आहे. मी तुम्हाला परत सांगतो का नाही आहे ते. तुम्ही कुठलंही लग्न घ्या, गुरुच्या राशी
ह्या केंद्रयुगात किंवा समसप्तक मध्ये येतात का गुरु आणि शनीच्या? बघा जाऊन कुठलंही नाही लग्न येत. घ्या, नाही येत ना. नाही. याचा अर्थ म्हणून त्याला समुद्र म्हटलेलं आहे. पण तरी सुद्धा गुरुची जी पॉवर आहे किंवा गुरुचे अधिकार आहेत ते शनीने दाबून ठेवतो. तिथे तुम्हाला चिंता निश्चित लागेल. वृषभ लग्नाला हा, तुळेचा शनी, वृषभ. हो. पण तो स्वराशीचा गुरु आहे ना सर, मग त्याचे काय फलित मिळू शकेल? तरी चांगलं सुद्धा असेल. बघ आता हा तो राशीचा गुरु जो आहे तो 1984-85 दरम्यान होता. हो. 85 दरम्यान होता. हो. शनी उच्चीचा गुरु धनु राशीचा हे 85-84 दरम्यान होता. पण त्याच्या 84-85. बाजूला हो. त्याच्या बाजूलाच केतू असणार. हो. कळलं का? आणि हा, केतू रेट्रोगेट सप्तमात आहे. केतू. सप्तमात सप्तमात आला आणि केतू. मग लग्नी राहू आला. लग्नी राहू आला तिथे पत्रिकाचा दर्जा कमी झाला. आता पत्रिकेचा दर्जा कमी म्हणजे काय झालं की जातकाला जे सुलभ मिळालं पाहिजे ते सुलभ मिळणारच नाही. ही ऑर शी हॅज टू स्ट्रगल, फाईट. ते ठरलेलं आहे. कळलं? पण हे सर लाईफ टाईम असणार का? म्हणजे त्याला काही हे नाही का असं, म्हणजे आता कधी कसं आहे असं माहिती आहे? रिलीफ ओके, म्हणजे? सांगतो. लाईफ टाईम म्हणजे काय मॅडम? प्रत्येक मनुष्य हा एस्टॅब्लिश होण्यासाठी आलेला आहे. नक्की. हो. मग तो एस्टॅब्लिश कधी होईल? तो वयाच्या 36व्या वर्षी होईल. कधी कधी एस्टॅब्लिश झालेल्या व्यक्ती सुद्धा फेल होतात. परत सांगतो मी तुम्हाला, हो. अपयशी होतात. त्याला कारण सुद्धा अशीच असतात की लग्नामध्ये बसलेले ग्रह हे माणसाला दुर्बुद्धी देतात आणि मग तो त्याची वाटचाल अपयशाकडे जाते. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हा सर, बरोबर आहे. लग्नातले ग्रह पहिले काम करतात. हो. तर दुर्बुद्धी तर होतेच. तर असे प्रश्न होतात ना उपस्थित. म्हणजे हो हो आजचं मिळालेलं आणि त्यावेळेला मनुष्य घालवतो, तर त्याला कारण काय की त्याचे प्रसंगच तशी उपस्थित होतात. मग प्रसंग कोण तयार करतं? तर ग्रह तयार करतात. परत सांगतो, व्यक्ती तयार करत नाही. ग्रह जातकाच्या जीवनामध्ये काही प्रसंग उपस्थित करतात, आणून समोर ठेवतात आणि त्याच्याशी त्याला झगडावं लागतं, फाईट करावं लागतं. गॉट इट? पण सर ह्याच्यावरती काही उपाय असू शकत नाही का? म्हणजे काय उपाय असू शकतो? मॅडम, तरी सुद्धा आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाणार. आजारी नाही तो डॉक्टरकडे जाणार नाही ना आपण. तर आवाज बंद करणे. एखादी व्यक्तीला आजार कधी होईल तर त्याच वेळेला डॉक्टरकडे जाणार. आता तुम्ही जर उपायाचं म्हटलं तर उपायाला सोल्युशन काय? कुठला ग्रह तुम्हाला यश देत नाही त्याच्यावरती उपाय आहे. आता मी तुम्हाला जी पत्रिका सांगितली त्या पत्रिकेमध्ये शनीच्या पुढे केतू, केतूच्या पुढे गुरु अशी सप्तमातली रांग आहे. 6, 7, 8 म्हणजे 7, 8, 9. बरोबर. हो. पण सर, ते एक त्याला विचारू? पण हा, बोला. षष्ठ स्थान, अष्टम स्थान झालेलं आहे ना त्याच्यामध्ये, म्हणजे हे 6, 7, झालेलं 8 आहे. हो, 6, 7, 8 असं. तर मग ह्याच्यावरती उपाय, षष्ठाचा उपाय करायचा की सप्तमाचा, म्हणजे काय? उपाय बघा असं आहे मॅडम, हा. प्रत्येक उपायाने जर जीवनामध्ये काही सार्थक होत असेल तर मनुष्य दुःखी होणारच. तो होणार फक्त नाही. उपायच हो. करेल. मग त्याला एक सेफ्टी अशी आहे, रिलीफ असं आहे की तुम्हाला परमेश्वराच्या संगतीत राहायला पाहिजे, तरच तुमच्यावरती आलेले प्रसंग. पण तरी सुद्धा बघा, संगतीत आपण परमेश्वराच्या राहतो आणि कर्म वाईट करतो ते सुद्धा चालणार नाही. चालणार आहे. बरोबर. हा, कुलकर्णी मॅडम काय बोलताय तुम्ही? विचारा. ओके, थँक्यू गुरुचा सर. उपाय जास्त करायला लागेल ना. येस मॅडम. हा, पण करायला हवा ना खरं तर त्या हा, व्यक्तीने गुरुचा सुद्धा. उपाय करायला हवा. गुरु जास्त ओके. दूषित आहे. हो हो, बरोबर. ओके. कुलकर्णी मॅडम, तुम्हाला काय हा, विचारायचं? नमस्कार सर. नमस्ते. सर, 72-73 ला शनी वृषभेत होता. हो. मग जरी तो वृषभेत, तुम्ही मगाशी म्हणलात की उत्कर्ष व्यक्तीचा लवकर होत नाही. मग जरी तो स्थानबली म्हणजे दशमात जरी असला सिंह लग्नाला, तरी सुद्धा तसेच फळ मिळणार त्याची? नाही, आता दशमात स्थानबली म्हणजे काय आहे की तो वृषभ राशी त्याचा मित्र आहे. हो. तर तुम्ही आवर्जून बघा, सिंह लग्नाच्या व्यक्तीमध्ये दशमात शनी असेल तर त्याचं जे काही यश आहे ते अतिशय वेगळं आहे. दशमात शनी बळ देणारच आहे.
हा. मगाशी मी सांगितलं सिंह लग्नाला पोषक ग्रह कुठला आहे, तर चतुर्थ स्थान हे त्याचा मित्र आहे हो आणि सप्तम स्थान हे त्याचं शत्रू आहे. मग त्याला बरोबर. हो सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे, तर कर्क, चंद्र, वृश्चिक, चंद्र. हो वृश्चिक मंगळ. अच्छा. मग तोच मंगळ जर बरं. भाग्यात असेल तर भाग्यात असेल तर चांगलाच आहे ना सर. चांगलाच होईल. म्हणजे त्याला सपोर्टिंग हो. प्लॅनेट आपल्याला शोधला पाहिजे. परत सांगतो मॅडम, अच्छा. सिंह लग्नाला तुम्ही विचारताय तर बुध आणि रवी हे 2 मेजर प्लॅनेट आहेत, हो बरोबर आहे. आणि चंद्र 12व्या स्थानातला आहे, म्हणजे हो तिसरा प्लॅनेट सपोर्टिंग झाला, प्लॅन. बरोबर आहे. हो चौथा हो प्लॅनेट गुरु आहे हो आणि 5वा प्लॅनेट मंगळ आहे. म्हणजे बरोबर. सिंह लग्नाला तुम्ही जर प्लॅनेट बघितले तर परत सांगतो मी, धनस्थानातला बुध हा रवीच्या सोबत असतो. प्रथम स्थान हे सूर्याचं आहे, म्हणजे सूर्य हो सुद्धा हवा. तृतीय स्थान हे जे आहे तुळेचं, त्याला उपयोगाचं नाही. हो चतुर्थ स्थान हे वृश्चिकेचं आहे, हे त्याची प्रॉपर्टी आहे. म्हणजे आपण सूर्य सिद्धांतामध्ये बघितलं तर सूर्य याच्यापासून वृश्चिक रास ही चौथी येते हो आणि ती त्याची निर्मिती आहे, बरोबर आहे. हो त्यानंतर पंचम स्थान हे गुरुचं आहे, तो गुरु सुद्धा त्याचा मित्र आहे. हो भाग्यस्थान हे मंगळाचं आहे, मंगळ सुद्धा त्याचा मित्र आहे, म्हणून मंगळ हा केंद्र त्रिकोणाचा कारक आहे. आता तुमचं म्हणणं असं असेल की शुक्र हा दशमेश आला, शुक्राच्या दशम स्थानामध्ये, जर शुक्राच्या राशीत दशम स्थानामध्ये एखादे ग्रह आले तर ते शनी कोण आहे? आला असं म्हणते मी. मग शनी आला तर त्याला सुद्धा विलंब आहे. हा मग तेच म्हणते मी. तुम्ही मगाशी तेच म्हटलं की उत्कर्ष व्यक्तीचा खूप सावकाश होतो म्हणजे लवकर होत नाही. नाही म्हणून. आता मुख्य हा भाग असा आहे, त्या समस्या आणखी काय काय होतील. समजा दशमात ऋषभेचा शनी आला असं आपण समजू, हा त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सप्तम स्थानाचे जे प्रश्न आहेत ते उपस्थित होतील. हो बरोबर. दृष्टी चतुर्थातले आली. प्रश्न येस. हो आता जसं की तुम्हाला मी सांगितलं की चतुर्थाच्या समोर ऋषभ आहे, हो बरोबर आहे, सिंह लग्नाला. हो हो मग चतुर्थ स्थान हे सुखस्थान आहे हो समोरचं दुःख आणि स्थान. दुःख स्थान आहे. मग दुःख होय कोण देणार आहे? शनी शनी देणार आहे. देणार आहे. सगळ्या हो ग्रहांच्या रचनेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ग्रह हा जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी उपद्व्याप करतच राहणार आणि त्याला गुंतवून जाऊन ठेवणार. अच्छा. पण मग ह्या आयुष्याची व्यक्तीचा उत्कर्ष निदान कोणत्या वयात होईल ते तरी आपण सांगू शकतो हो ऍटलिस्ट. सांगू शकतो ना, का नाही सांगू शकत. आता उत्कर्ष म्हणजे तुम्हाला काय हवा हे सांगा. एकंदर व्यावसायिक किंवा नोकरीबाबतच म्हणायचं झालं तर समजा नोकरी लागली, स्थिरता अशी नाही म्हणजे चांगल्या प्रकारची नोकरी किंवा स्थैर्य नाही आयुष्यामध्ये. मग त्याला कारण तर काय असं आहे? इत्यादी हा ग्रह पहा ना तुम्ही. मी तुम्हाला ते इत्यादी ग्रह सांगितले. आता तुम्ही होय जेव्हा सांगितलं की हा जन्म जो आहे तो 1972 73 सालचा. सालचा आहे, हा मग त्यावेळेला 73 चा आहे. गुरु जो आहे तो त्यावेळेला मकरेला गेला, ह्याला गेला होता मकरेला का? होता. मंगळ गुरु षष्ठात आहेत. हा. हम्म. मग तुझे आणि तो बुध सप्तमात आहे. त्या ठिकाणी तो नीचभंग राजयोग आला ना. हो हो नीचभंग झाला. हा. मग हा पण होय विचार केला पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे. पण अजूनही म्हणजे आता वय वर्ष आता 50 मी झालं सांगतो, तरी सुद्धा आता अशा हा या व्यक्तीकडे प्रॉपर्टी जास्ती आहे का कुटुंबामध्ये? आहे. थोडीफार आहे म्हणजे आईकडे आहे. त्याची मग स्वतःची त्याच्या फारशी नाहीये. हां, जर कुटुंबातली त्याची आहे पण. नसेल, त्याची जरी नसेल तरी सुद्धा तो हं. त्याला मिळणारच आहे ती, हो, मिळणार आहे. वारसा हक्काने येणार आहे ती. नक्की येणार. हो. मग तो पण एक फलादेशच आहे ना. होय सर. बरोबर आहे. नशीब पुढे चालतं, होय. असं आहे. बरं ठीक आहे. फक्त आणि आता आणखीन ऋषभ एक सर तुम्ही लग्नावरती मगाशी म्हटलात, की केतू लग्नी असेल तर परमिटेड नाही. मग तो कुठल्याही लग्नाला परमिटेड नाहीये का हो सर? हो, कुठलंही लग्न असू द्या, लग्नी राहू केतू इज नॉट ऍडवायझेबल. अच्छा. बिलकुल नाही. तुम्हाला लहानपणी, बालपणी, तरुणपणी काही ना काहीतरी विघ्न निश्चित येणार, म्हातारपणी पण येणार. येणार म्हणजे येणारच. अच्छा. ओके. केतू हा ग्रह असा आहे की जातकाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचा त्याग करायला लावल्याशिवाय राहणार नाही. मग तो आर्थिक असेल, सामाजिक असेल, प्रॉपर्टी संदर्भात वैयक्तिक असेल. असेल. हो, हो. मी तुम्हाला सांगतो मॅडम, मी असे लोक पाहिल्यात की 50-50 कोटीच्या कुटुंबामध्ये जन्माला आले, पण स्वतःच्या नावावरती सगळं घालवून बसले. अरे वाह! बरं. असं आहे. अच्छा. मग ही जी रास आहे किंवा हे लग्न जे आहे एक त्या ठिकाणी जातका, हे ऋषभ बद्दल आपण बोलतोय.
हो. त्या लग्नामध्ये अशी घटना घडणारच. अच्छा. मला पर्टिक्युलरली आता हा. आज आपण ऋषभ लग्न घेतलेलं आहे, तर ऋषभ लग्नाबद्दलच आपण चर्चा करूया. शिवलग्न पण शिकवणार आहे, कर्क पण शिकवणार आहे, मिथुन पण शिकवणारच आहे. पण तुम्हाला कळलं पाहिजे की ह्याला पोषक ग्रह हा मंगळ जर नसता आणि फक्त एकटा शनी असता तर एवढे कष्ट आले असते का? कारण हा त्या ठिकाणी सप्तमेश एकत्र येणं साप चूक आहे. साप चूक आहे. मग अशा वेळेला कधी कधी एखादी व्यक्ती आउट ऑफ द वे जाते. त्याला कारण काय असतात? आत्महत्या होतात. त्याला कारण काय असतात? हा मंगळ गुरुशी षडाष्टक करतोय. बघितलं तुम्ही? आता ह्याचा अर्थ काय आहे की जीव घेणे प्रसंग जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतील. अरे हे त्याचं वाक्य आहे. आता जीव घेणं प्रसंग म्हणजे काय? कधी कधी माणसाला आत्महत्या करायला पण प्रवृत्त करणारे ग्रह आहेत ते. नको जीवन, पण तरी सुद्धा गुरु तिथे बसलाय म्हणून त्याला तिथे समर्पित नाही करता येणार. ती पण गोष्ट तेवढी आहे. पण प्रसंग येणारच आणि आलेले आहेतच. ही प्रॅक्टिकल पत्रिका आहे, अंदाज नाहीये. आणि नियम असा आहे मॅडम की लग्नी जरी मंगळ कुठलाही असो, मग सिंहलग्नातला असो का मकरेतला असो का आणखी काय असो, त्याला कालांतराने त्याच्या दुर्गुणामुळे आत्महत्यापर्यंत, जीव जाईपर्यंत किंवा जीव घेणे प्रसंग ते त्याच्या जीवनात येणार ठरलेले आहे. पण तिथे संयोगी ग्रह आहे का? परत म्हणायचंय, वृषभ लग्नाला संयोगी ग्रह म्हणजे काय? तर पहिला शनी. बुध आणि मंगळ आणि चंद्र यांची जी भूमिका आहे ना, ही सुखाकडे नेणारी आहे, दुःखाकडे वाटचाल करणारी नाही. म्हणून लक्षात घ्या, लग्नी बुध ऋषभेचा, लग्नी शुक्र ऋषभेचा, लग्नी चंद्र ऋषभेचा, हे सुखाला आकर्षित होणार. आणि ही रास अट्रॅक्शन, या राशीमध्ये भरपूर अट्रॅक्शन आहे, आकर्षणपणा आहे. तुम्हाला सांगतो की ऋषभेची एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा अविवाहित राहणार नाही. बघा तुम्ही, आहे तुमच्याकडे पत्रिका अनुभवी? बोला. पण हो विवाह सर, बरोबर झाल्यानंतर आहे. प्रश्न सर होणार. बरोबर आहे. हा, येस मॅडम. हो सर, बरोबर आहे. वृषभेचे नाही म्हणजे पत्रिका माझ्या पण अशा पाहण्यात आहेत. लग्न झालं उशिरा होऊन सुद्धा लग्न होतात. पुढे जाऊन ते ग्रहांवरती त्याचं दुःख अवलंबून आहे की दुःख काय होईल. दुःखाकडे आणि सुखाकडे नेणाऱ्या ज्या काही ग्रहांच्या स्थिती आहेत त्या स्थिती आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. त्यासाठी हा प्रयत्न आहे की तुम्हाला किती समजतं पत्रिका, कशी समजावी, किती समजतं सोडून द्या. तुम्ही सगळे शिक्षित आहात, पण तरी सुद्धा एक एक लग्नाला पर्टिक्युलरली योग देणारे ग्रह आहेत का? कितीही पत्रिका आणा तुम्ही, त्या पत्रिकेमध्ये परिवर्तन हा नियम शनीकडे ठरलेला आहे. संसार का नियम है. सर एक छोटासा प्रश्न होता सर. बोला बोला. सर प्रत्येक लग्नाच्या ज्यावेळी आपण विचार करतो इन जनरल, त्यावेळी असं जनरली लक्षात येतं की ते 3 कारक आणि 3 अकारक ग्रह आणि एक कुठला तरी समग्रह, म्हणजे असे जे 3.5 याच्यात ते सगळे 7 ग्रह डिवाइड झालेले आहेत सगळे. तर तसा वृषभ लग्नाचा विचार केला असता बुध शुक्र शनी हे कारक, चंद्र मंगळ गुरु हे अकारक आणि रवी हा समग्रह, असं एक ब्रॉड वर्गीकरण असं करता येतं. म्हणजे त्याच्यात त्यांच्या इत्या म्हणजे ते कुठल्या स्थानात आहेत ते सगळं ते पण प्रथम दर्शनी कारक आणि अकारक अशा 2 ह्याच्यात डिव्हाइड करून आणि समग्र अशा म्हणजे 3.5 ह्याच्यामध्ये बरोबर 7 ग्रह डिव्हाइड करून प्रत्येकाचं प्रथम दर्शनी म्हणजे बघताक्षणी. तर अशा वेळेला आता जी तुम्ही पत्रिका दाखवली त्याच्यामध्ये मुख्यतः शनी हा ऍक्च्युली भाग्येश आणि दशमेश लग्नेशा बरोबर लग्नात हा ऍक्च्युली हा शुभयोग असायला हवा. पण तो मंगळ जो की त्याचा अकारक ग्रह आहे आणि सप्तमेश पण आहे, जो त्याच्या एका प्रेझेन्समुळे त्यांनी सगळ्या ह्याचा विचका केलाय सगळ्या पत्रिकेचा. तर असं ह्याचं अनालिसिस बरोबर येऊ शकतं का? नक्की तसंच आहे, ते तसंच आहे. तुम्ही जे देताय ना उत्तर ते बरोबर आहे.
आणि दुसरा प्रश्न म्हणजे समजा आता माझ्याकडे माझी एक पत्रिका होती, माझ्या ऑफिसमधल्या एकाची पत्रिका होती, स्त्री जातकाची, ती पण वृषभ लग्नाची, सॉरी हा वृषभ लग्नाचीच आहे, ज्याच्यामध्ये शनी अष्टमात धनुराशीत आहे आणि गुरु आणि रवी आणि बुध हे द्वितीयेत मिथुनेत आहे आणि मंगळ लाभस्थानी आहे. सर पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, लाभस्थानात मंगळ आला की तो हो शनीवरती केंद्रयोग करणार आणि हो शनी बरोबर, त्याच्यावरती केंद्रयोग करणार, मग ते आंदोलन शनी होणार. बरोबर, हो हो एकमेकाशी केंद्रयोग जेव्हा लाभ आणि धनस्थानामध्ये होतो तिथे हा कौटुंबिक समस्या आणि आर्थिक समस्या ह्या उद्भवणार म्हणजे आर्थिक उद्भवणारच. बरोबर बरोबर, आर्थिक ठरलेलं आहे. समस्येबद्दल प्रश्न होता त्यांचा. तर तो जनरली कायम आर्थिक विवंचना प्लस मायनस होत राहतं असं. त्याला कारण ते ती ग्रहस्थिती आहे. आता तुमचा हा दुसरा प्रश्न असा आहे की सपोर्टिंग प्लॅनेट और नॉन सपोर्टिंग प्लॅनेट, हो बरोबर, ह्याच्यामध्ये एक असा हे दिलेलं आहे की रवी बुधाची युती जर लग्नात आली अच्छा ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला तो चांगल्यापैकी योग होऊ शकतो. कारण का की तो त्रिकोण आणि केंद्रातले ग्रह लग्नात त्रिकोण केंद्रामध्ये आलेले आहेत. बरोबर, म्हणजे हा त्रिकोण राजयोग म्हणजे केंद्र कोण, हा त्रिकोण हा आणि केंद्र पंचम, कोणाचाही म्हणजे आला. पंचम आणि केंद्र याचे हा जर लग्नात हा आले हा आणि ते जर केंद्रात असतील म्हणजे चतुर्थ स्थानात असतील किंवा वृषभ लग्नाला असतील तर हा वृषभ लग्नाला ते दिशाबली आहेत दिशावली बरोबर, हा आणि चतुर्थ स्थानामध्ये स्थानबली आहे, हा म्हणजे हो राशीबली आहे, हा राशीबळ हा आहे. हा मग कधी कधी पत्रिका पाहते वेळी ते दोनच ग्रह जातकाच्या जीवनामध्ये पुढे चांगल्यापैकी कर्तृत्व करून ठेवणार. पण आता बरोबर, समजा जर चतुर्थ शनी आहे असं आपण समजू आणि हा हा लग्नामध्ये हा एकटा मंगळ सुद्धा परेशान होणार परेशान बरोबर, हो दहाव्या दृष्टीने. हम्म. कळलं का? मग असे बरेचसे बरोबर, विचार आहेत. जसं आपण म्हंटल, मी सांगतो तुम्हाला, माझ्याकडे पूर्ण हम्म. पत्रिका पाठ आहे. समजा सप्तमातला शनी आहे असं आपण समजू, ओके, बरोबर आहे. सप्तमातला शनी आणि चतुर्थातला रवी, हम्म. ह्या माणसाची कुंडली आणि स्वतः हा मनुष्य आंधळ्यासारखा जीवन जगेल. ओके, म्हणजे त्याला जी अंध कुंडली म्हणतो आपण, ओके, मग ती पूर्णपणे ब्लाइंड होईल. आता ब्लाइंड काय होईल तर त्या व्यक्तीमुळे त्याच्या वडिलांना कष्ट येतील किंवा वडिलांचं प्रेम मिळणार नाही, वास्तव्यामध्ये प्रश्न येतील, चांगलं सुखाचं घर असेल तरी सुद्धा तो तिथे दरिद्र्यामध्ये जाऊन पडेल. सुखी राहणार नाही, हा बरोबर, कारण का की सप्तमातला वृश्चिकेचा शनी व्हेरी व्हेरी डेंजर. ओके, हे सीमेतला शनी, वृश्चिकेतला शनी, सीमेतला रवी, हा तरी सुद्धा तो योग चांगला नाही. अच्छा, हे ओके, माणसाच्या जीवनामध्ये हे काही अन्नपणा जो आहे आणि रवी हा नेत्राचा कारक आहे, तो जर रवीच्या शनीच्या केंद्रयोगात आला तर जातकाची दृष्टी भंग होते, म्हणजे दुर्बुद्धी येते. दुर्बुद्धी, हा हा हा, हे ठरलेलं आहे. त्याला ओके, विजन कमी होतं. विजन फार महत्वाचं आहे जीवनामध्ये, लक्षात घ्या. बरोबर बरोबर, तुमचं विजन जर चांगलं नसेल तर तुम्ही ह्या मोठ्या पदापर्यंत पोहोचूच शकत नाही. विजन कोण ठरवतं तर तुमच्या लग्नातले ग्रह ठरवतात आणि त्याच्यावरती तुमची शक्ती जी आहे ती पूर्णपणे तुम्ही खर्च करता. जसं ऋषभ लग्न हे आरामदायी, विराजमान, अतिशय आनंदी, सौख्य, उपभोगी, बरोबर, रसिक, त्याच्यानंतर तिथे फॅशन रसिक, डिझायनर, ऍक्टिंग, रसिकता आहे पूर्णपणे. कलाप्रेमी, साहित्य आवड, हा पण ते सगळं विस्कळीत होऊन जातं. नुसती आवड बरोबर, असून नाही, त्याला तुम्हाला यश मिळालं पाहिजे. आवड असून चालत नाही. ओके. आता तुमचा जन्म कोणत्या सालातला आहे? माझा 74 सालातला. लहान आहात तुम्ही. आमच्या लहानपणी सौंदर्याचा आयटम बॉम्ब म्हणून एक पत्रिका शिकवली होती. ओके, ती होती पद्मा चव्हाण म्हणून एक व्यक्ती होती. पद्मा चव्हाण, हो सर, मी ती आमच्या अभ्यासामध्ये ऐकलेली आहे. कळलं? तर त्यांचं वृषभ लग्न होतं. हो बरोबर, लता मंगेशकरांचं पण वृषभ लग्न. वृषभ लग्न, हा हा हा, त्यांचा शनी वृश्चिकेचा हा ओके, फरक आहे. कळलं? आणि गुरु कुंभेचा. ओके, त्या ठिकाणी एखादी व्यक्ती लता मंगेशकर बनण्यासाठी तशी ग्रहस्थिती पाहिजे, पण शेवटी त्यांना वैवाहिक जीवन लाभलं नाही. बरोबर, मग हे असे प्रश्न तयार होतात. बरोबर.
त्याला कारण काय? हम्म. मग कालपुरुषाची राशी सुद्धा तुम्हाला तपासली पाहिजे. हम्म. तसं आता तुम्हाला कर्केचा शनी आहे का तुमचा, का मिथुनेचा आहे? मिथुनेचा शनी आहे. मिथुनेचा आहे. मग मिथुनेचा शनी असेल तर जातक हा भावंडांपासून दूर राहतो. हो बरोबर. हा नियम आहे. हो बरोबर आहे. हे काय माझ्या पदरचं नाहीये, हे नियम हो नियम बरोबर आहे. आहे. आणि माझ्या ट्रान्सफर्समुळे मी कायम भावंडांपासून घरापासून दूरच राहिलेलो आहे. हो. हो. म्हणजे अशा गोष्टी होतात. हा. कळलं का? बरोबर. ज्यांचा राहू मिथुनेचा आहे, आता हा राहू मिथुनेचा 64 साली होता. ओके. कळलं का? त्यांच्या भावंडाच्या प्रेताला जायला त्याला मिळालं नाही, कारण का तो परदेशी होता. ओके. हे मिथुनेचा राहू असून सुद्धा त्या ठिकाणी भावाचं सौख्य लाभलंच नाही. हा पार्ट आहे. सगळ्यांच्या हो. नशिबामध्ये ह्या गोष्टी होतील का? सगळं तुम्हाला बरोबर. राशीबळ, स्थानबळ, दिशाबळ सगळं तपासलं पाहिजे. तरच तुम्ही पत्रिका सोडू शकाल. परत पुन्हा सांगतो की ह्या ठिकाणी तुम्हाला आलेलं शौर्य हे दाखवण्याची संधी, हे 2 ग्रह तुम्हाला नेहमी त्या ठिकाणी दुःखात लोटतात. रास जी ऋषभ आहे ती आनंदाची, सौख्याची, आणि ऐन सौख्य जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये येतं त्याच वेळेला दुःखाची सुरुवात का होते हे तुम्हाला तपासता आलं पाहिजे. बरोबर. मनुष्य सौख्यासाठी सगळं करतो ना. मग ते सौख्य का मिळत नाही? त्याला असं आहे की पोषक प्लॅनेट आहे. बरोबर. असं आहे. आणि ऋषभेच्या याच्यामध्ये मी तुम्हाला परत सांगतो की जर लग्नी शनी आहे, इट विल टेक टाइम, लॉंग टाइम. बरोबर. आणि माणसाचं तुम्ही दाखवलेल्या पत्रिकेमध्ये ज्या जातकाला सरकारी नोकरी लागली ती तिच्या वडिलांच्या साह्याने किंवा अशा त्यांच्या नाही, तिने स्वतः परीक्षा मोटिवेशन दिली. स्वतः क्लार्क म्हणून परीक्षा दिली आणि त्यावेळेला हो. कसं सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत्या वयाच्या 21व्या वर्षी, म्हणजे साधारणतः 1993-94 ला नोकऱ्या उपलब्ध होत्या. हो बरोबर. ते पहिल्या आयटम मध्ये पास झाले क्लार्क ओके. म्हणून. आता थोड्या दिवसांनी सिनियर क्लार्क होणार. बरोबर. पण तरी सुद्धा आता दुसरा आणखी भाग सांगतो तुम्हाला. रिटायरमेंट झाल्यानंतर शनी काय देतो, तर पेन्शन देतो. बरोबर आहे? पेन्शन. हो बरोबर. आता त्यावेळेला पेन्शन होती, 2002 नंतर पेन्शन गेली. हा, त्यावेळेला हो. पेन्शन होती. मग त्या पेन्शनवरती तिला शेवटची उपजीविका नंतर आहे. म्हणजे त्यावेळेला जणे होते पण दात नव्हते. दात आहेत तर दात जणे नाही, नव्हते. दातच नाही. असं आहे. हे असे बरोबर. बरेचसे प्रश्न जे आहेत ते जातकाच्या जीवनामध्ये का येतात, त्याला कारणच अशी असतात. जातक हा अशा तऱ्हेनेच वावरतो, दुःखात येतो, दुःख झेलतो, दुःख देतो. दुःखाच्या ह्याच्यामध्ये आता जसं की लग्नी शनी मंगळाची युती आहे, हिच्याकडून कुठल्याही तऱ्हेचा प्रतिसाद मिळणारच नाही त्या जोडीदाराला. हे काम आहे. बरोबर. जोडीदाराच्या कटकटी ह्या उपस्थित होणारच. बरोबर. असं आहे. ओके. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. तर मी एक विचारू क्वेश्चन. बोला. वृषभ लग्नाला दशमेश दशमात शनी वक्री असेल आणि मंगळ तृतीयात, त्यामुळे त्याची दशमावर दृष्टी. या केसमध्ये आपण दशम स्थान म्हणून मग जॉब रिलेटेड प्रॉब्लेम बघायचा, का वडिलांचा, का तृतीयेश म्हणून भावाचा? तर कसा सांगतो म्हणजे कुठे अफेक्ट होईल हे? सांगतो. तृतीय स्थानात मंगळ हा वृषभ लग्नाला आपण जर पाहिलं हा. तर तो कर्केचा आहे का? हो सर, कर्केच आहे. त्याची पॉवर कमी झाली. हो. तो स्थानबली आहे. आता हो. स्थानबली 2 ग्रह आहेत, एक शनी आणि एक येस. मंगळ. पण हे दोघं वैरी आहेत एकमेकाचे. बरोबर. त्यात मंगळ हा शनीवरती आक्रमण करेल. अच्छा. ओके. सांगतो तुम्हाला मी, हा षडाष्टक योग शिकवतो. सोनिया गांधीच्या पत्रिकेमध्ये लग्नी शनी आहे अच्छा. आणि षष्टामध्ये धनुराशीचा मंगळ आहे. ओके. त्यांच्या जीवनात एवढी आंदोलन झाली, पती नाही राहिला. पती म्हणजे सप्तमेश म्हणजे शनी. हो. बरोबर आहे? षष्टातला बरोबर. मंगळ हा षडाष्टक योग करतो लग्नी. त्याच्यामुळे हो. पतीचा मृत्यू झाला. तो कसा झाला? चिंधड्या झाल्या. हो सर. म्हणजे ही बरोबर. मंगळाची दृष्टी शनीची दृष्टी नाहीच आहे. शनी हा तिथे आहे, तुमच्या आहे. पत्रिकेमध्ये तुम्ही सांगताय हो. शनी तिथे हो. आहे, पण फक्त वक्री जास्तीत आहे. तापदायक ठरणारा नाही, तो वक्री असू द्या. तापदायक ठरणारा प्लॅनेट कोण आहे? तर मंगळाला मंगळ आहे. सावरलं तर शनीचं दुःख कमी होईल. हो. बरोबर. हा. कारण वृषभ लग्नाला अदरवाईज पण मंगळ जास्त त्रासदायक आहे.
बरोबर. असं आहे. मंगळ हा जरी पराक्रमात असला तरी सुद्धा हा. ते चुकीचे पराक्रम आहेत. हो हो बरोबर. मग त्यावेळेला तुम्हाला दशमात शनी नसावा. बरं, हा. आता समजा भाग्यात शनी आहे असं समजूया, तर तो हम्म, हम्म. समसप्तक योग होणार, हो बरोबर. तो सुद्धा नसावा. हो कारण म्हणून दोघांचा परस्पर दृष्टी योग होईल परत. बिलकुल नाही चालणार. यांचे राईट. हे केंद्रयोग, ह्या राहूचे, समसप्तक. केतूचे, शनीचे, मंगळाचे हे केंद्रयोग माणसाच्या जीवनामध्ये उलटापालट एवढी करतात ना हा. की मनुष्य घालवून बसतो. बरोबर. अपयश बरोबर. कशाला म्हणतात? म्हणजे जर इथे दशम स्थान अफेक्ट होणार तर दशम स्थानातलं मग आपल्याला बघायला लागेल की आयदर जॉब रिलेटेड आयदर वडिलांचे नाही, काही आता हेल्थ त्या इश्यू ह्याच्यामध्ये असं काही अनेक दुःख विचार आहेत बघा, करता येईल. सांगतो. अनेक दुःख आहेत. हा. पहिले आपण मगाशी कुलकर्णी मॅडमनी प्रश्न विचारला होता हा. दुसऱ्या कुलकर्णी, तर हो हो त्यावेळेला मी सांगितलं होतं की चतुर्थाचं सप्तम स्थान जे आहे ते त्याचं शत्रुस्थान आहे, बरोबर. नाही का? म्हणजे हो सर. त्याचा विरोधक आहे तो, हो बरोबर. दुःखाचं स्थान आहे. मग त्या हो. ठिकाणी ही दुःख चतुर्थ स्थानासंदर्भात पण उपस्थित होतील आणि ती जी उपस्थित होतील तर तो दशमात बसलाय, तर त्या ठिकाणी चतुर्थ स्थानाचं फळ ह्याच्यामध्ये विरोध येईल, बरोबर. ठरलेलं आहे. हो. कारण सुखाच्या समोरचं स्थान दुःख स्थान आहे, हो सर. असं आहे. बरोबर. हा. म्हणून भाग्यस्थान आपण म्हणतो ते पराक्रम स्थान नाहीये. भाग्याला एखादी गोष्ट समजा जर असेल तर भाग्याला जर तृतीयातला ग्रह जर पाहत असेल आणि तो पराक्रमी तर त्याचा हक्क पहिला आहे. अच्छा. ओके. मग भाग्यातला ग्रह असेल तर त्याचा हक्क कमी होईल. मग कोण आहे तो त्याच्यावरती अवलंबून आहे. अच्छा. तो ओके ग्रह सर. कोण आहे? प्रत्येक ग्रहाचे अधिकार जे आहेत ना ते अधिकार आपल्याला पाहता आले पाहिजे. हो. अदरवाईज यू कॅनॉट. हो सर. म्हणून ग्रहांची स्थिती जन्माच्या वेळेला कशी असेल? एक तर पहिली गोष्ट समसप्तक योगामध्ये कोण असावं हा पण एक नियम आहे. हो ना. खरंय. पण असं ते आहे. डिपेंड्स ऑन आपलं नशीब. येस, नशीबच वाचायचं आहे ना. आता पत्रिका हो. म्हणजे काय? तर येस. नशीबच वाचायचं आहे. बरं, करेक्ट. आता आपण दुसऱ्याकडे वळून घेऊया, थोडंसं थांबा. आता समजा हा शुक्र लग्न आहे, हा कुठे असावा? हा एक पहिला प्रश्न आहे. हा. शुक्र हा कुठल्या स्थानामध्ये जातकाच्या जीवनात आनंद तयार करेल, निर्माण करेल? एक तर हो. शुक्र भाग्यात असेल तर त्याला चतुर्थात. कमी कष्टाचं भाग्य मिळेल. नंबर 1 बघा तुम्ही. कमी कष्टाचं. बरोबर. दशमात असेल तर तो त्या ठिकाणी मित्राच्या राशीत आहे. लाभात हो. आला तर तो उच्चीचा होईल. हो. बरोबर आहे? हो सर. 12व्या स्थानामध्ये तो स्थानबली होईल, पण तो राशीबळ नाहीये. हा बरोबर. मेषेचा होईल. ठीक आहे. आता त्या मेषेचा शुक्र हा काय करेल? तर भावंडांपासून दुःख मिळेल, सुख नाही मिळणार. अच्छा. कारण ती मेष रास कोणाची आहे? मंगळाची मंगळाची आहे. रास म्हणून. हो म्हणजे बरोबर. भ्राता आहे. बरोबर. हो तर सर. मग शुक्राला धनस्थान चालेल, कारण हा तो त्याचा मित्र आहे. तो बरोबर. मित्राच्या राशीत आहे. हो सर. त्याच्यासमोर गुरुचा समसप्तक योग असेल तर ते दोघंही एकमेकाचे शुभग्रह आहेत. म्हणून हा सगळा विचार करणं गरजेचं आहे. कधी कधी एखाद्या कुंडलीमध्ये सांभाळणारा ग्रह कोणता, हो बरोबर. तो ग्रह सांभाळतो एकमेकाला. म्हणजे ग्रहांची सुद्धा पोझिशन अशी आहे की टेकिंग केअर. हो हो सर. थँक्यू सर. जास्ती फास्ट होत नाही ना. नाही 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 एकदम छान कळलं सर. थँक्यू. बोला, नेक्स्ट कोण आहे? सर आणखी एक छोटासा प्रश्न होता. बोला. आपण वृषभ लग्न बघतोय पण त्यावेळी राशी कुंडलीचा पण विचार पॅरलली करायचा का? हो, आता त्याच्यामध्ये सुदर्शन चक्र आपण घेणार आहोत ना, तर सुदर्शन ओके. चक्रामध्ये आपण जर बघितलं तर राशी कुंडली आपण जर लग्नी मांडली हा. तर गोचर ऑपरेट करते वेळी असा नियम सांगितलेला आहे की नाही नाही, तसं चंद्रापासून नाही, तसं नाही मला म्हणायचं. मला वृषभ लग्नासारखा चंद्र जर वृषभ येत असेल तर चंद्र रास जी वृषभ आहे अशा पत्रिकेनं सुद्धा भाव सगळे तसेच येतील ना? हो, हेच नियम लागतील. हेच नियम लागतील. हा. पण ह्या पत्रिकेमध्ये सुद्धा समजा जर तुम्हाला राशीबळ पाहिजे असेल तर हा. धनु लग्न बघितलं, दुसऱ्या बाजूने विचार करा, दुसऱ्या बाजूने. ओके. तर लग्नी तुम्ही धनु लग्न पकडलं तर त्या ठिकाणी गुरु आणि चंद्राची युती आलेली आहे. ओके. त्यावेळेला तुम्हाला जे योग किंवा भरभराट जी काही मिळते ती हा. चंद्र राशी सोबत गुरु असल्यामुळे. ओके.
बरं, नियम नाही ते चंद्राचा असा आहे. गजकेसरी योगाचे जे फळ आहे त्याप्रमाणे. जे हा. आता कसं आहे सर, की त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा. धनुरास ही योग्य रास आहे, गुरुची आहे. बरोबर. आणि चंद्र गुरुची युती ही लग्नात आपण पाहिली, कारण चंद्र बरोबर. लग्न कुंडली बनवताना ती तिथे आपल्याला घेणं गरजेचंच आहे. बरोबर. पण तरी सुद्धा जर आपण बघितलं तर चंद्राच्या षष्टामध्ये शेवटी मंगळ, शनी आणि शुक्र आलेच की नाही, हो बरोबर. नाही का? करेक्ट करेक्ट. चंद्र बघा, आता दुसरा भाग असा राहिला, तुम्हाला सांगतो मी. आजचा चंद्र वृश्चिक केलाय, आता ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे आजचा. हो कारण मला वाटतं आज द्वादशी आहे, हो. कळलं का? आज 12च आहे. मग आता अशा वेळेला जेव्हा चंद्र आपण का पकडतो, कारण चंद्रापासून इत्यादी जे गोचरीचे ग्रह असतात, मग चंद्रावरून आपण 7.5 पकडतो, हो चंद्रावरून गुरुबळ पकडतो. हो. मग ते लग्न मांडून त्यावेळेला सुदर्शन चक्रामध्ये अशी सोय आहे की तुम्हाला लग्नी चंद्र मांडून मग त्याच्यासोबत कोण आहे ते अलविदा. ओके. त्याच्या सोबत कोण आहे तो त्याचा प्रश्न आहे. म्हणजे त्याच्यावरती आता जसं हिला जे ह्या व्यक्तीला जे श्रेय मिळालेलं आहे ते गुरुचंद्राची युती लग्नात चंद्रलग्न कुंडलीला मांडली असल्या आहे म्हणून. ओके ओके. म्हणजे तुम्ही चंद्रलग्न कुंडलीला प्राधान्य देऊ शकता, नाही देऊ शकत असं नाही. रवी कुंडलीला आपण प्राधान्य देऊ शकता, नाही देऊ शकत असं नाही. ओके. कळलं का? मग आता सूर्य कुठेशी आहे तर मीन राशीत आहे. बघा परत सांगतो आणखी एक लक्षात घ्या. सूर्य गुरु मित्र आहेत की नाही? हो बरोबर. सूर्य गुरु चंद्र मित्र आहेत की नाही एकमेकाचे? हो मित्र आहेत. हो त्याचा फायदा सुद्धा ह्या व्यक्तीला झालेला आहे. झालेला आहे. हा हा. मग म्हणजे ते जरी अकारक असले वृषभ लग्नाला तरी देखील त्यांनी ते नैसर्गिक शुभ असल्यामुळे त्यांना सपोर्ट पण केलेला आहे. दुसरा आणखी भाग असा आहे सर की धनुराशी गुरुची आहे, मीन राशी सुद्धा गुरुची आहे. हो. या राशीमध्ये फक्त बुध सोडला तर बुध आदित्य योग आहे म्हणून तो ऍडवायजेबल आहे. पण धनु आणि मीन राशीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर गुरुच्या ह्या शुद्ध राशी शुद्ध ग्रहाने युक्त आहेत. बरोबर. म्हणजे निश्चितच समजायचं की कालांतराने जातकाला सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे. रवी, बुध, चंद्र, गुरु हे त्याचे लेटर ऑन सपोर्टिंग प्लॅनेट आहेत. ओके. जन्माचं दुःख जे आहे ते जन्मलग्न कुंडली आहे. गोचरीचं सुख किंवा दुःख जे आहे ते चंद्रलग्न कुंडली. ते चंद्रलग्न कुंडली. ओके ठीक आहे. कळलं. थँक्यू सर. कळलं? म्हणून सगळा तपास करते वेळी तुम्हाला आता मी शेवट सांगितला की गुरुच्या राशीमध्ये कोण कोण आहे सुदर्शन चक्रामध्ये. तर चंद्रगुरु आहे आणि रवी बुध गुरु आहे. मग त्याचे ऍडिशनल सपोर्टिंग प्लॅनेट आहेत. पण लग्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रथम स्थानामध्ये असलेले ग्रह हे विघ्न आणणार म्हणजे आणणारच. ओके बरोबर. मग पहिल्या शर्यतीमध्ये नाही गेलं तर दुसऱ्या शर्यतीमध्ये कदाचित बरोबर. असं आहे. हे टेक्निक आहे. बरोबर. पत्रिका पाहण्याचं जे टेक्निक आहे ते असंच आहे. हाऊ टू रीड होरोस्कोप इज अ टेक्निक. येस सर. येस. थँक्यू सर. आता किती वेळानंतर आपण पाहिलं तर गुरुच्या राशींकडे आपण गेलो, धनु आणि मीन, नाही का? ओके. येस सर. येस. हा सुद्धा पॉइंट मुद्दा जो आहे हा निश्चित विचार करणं आवश्यक आहे. बरं, आता लोकांना लक्षात आलं का सांगा? जास्ती फास्ट नाहीये ना, तुम्हाला कळेपर्यंत शिकलं पाहिजे. नाही फास्ट नाही आहे सर. सर पंचम स्थानामध्ये हर्षल आहे तर संततीकडून काही धक्कादायक गोष्टी घडतील. बघा, हर्षल कदाचित मित्रांकडून पण धक्कादायक गोष्टी करेल. कारण कन्येचा हर्षल आहे. कुठलाही असो, शेवटी हर्षल आहे तो आणि तो रवीच्या समसप्तक योगात आहे. हो. याचा अर्थ तो काही ना काहीतरी विघ्न करणार, घडवणार. हर्षल हा ग्रह जो आहे हा अकस्मात स्फोटक ग्रह आहे. हो. म्हणजे आणि आकस्मिक धक्का असं फळ देईल. मित्रांपासून. आता मित्रांमध्ये फसवणूक होते की नाही? बरं, दुसरी गोष्ट, रवी म्हणजे पिता आणि पती म्हणजे पण पिता. मग अशाही गोष्टीमध्ये हर्षल समसप्तक योगात आहे ना रवीच्या. मग ते सुद्धा पाहिलं पाहिजे. म्हणजे पती पत्नी असंच आहे जीवन. फारच भयानक आहे.
याला जीवन ऐसे नाव. इलाज काहीच नाही याच्या. नाही, इलाज वगैरे हा पार्ट वेगळा आहे, तो मी काही शिकवत नाही. मी फक्त सांगतो माणसाला की ही पत्रिका अशी आहे, पत्रिका कशी रीड करावी. आता मी तुम्हाला जे मुद्दे धनु आणि मीन राशीतले सांगितले, हा पोंक्षे सरांनी जे विचारलं त्याच्यानंतर, हा मग ते का, तर ते लक्षात येणं गरजेचं आहे. तेव्हा सुदर्शन चक्राचा वापर करायचा आहे. हा कळलं? हो आणि सर. त्याच्यानंतर पण आपण षोडश वर्गामध्ये षडवर्गामध्ये जाऊन सुद्धा पत्रिका तपासणे गरजेचं आहे. बरोबर आहे सर. अदरवाईज तुम्ही प्रॉपरली रीड करू शकत नाही. आता ही एंटायर वृषभ राशीची पत्रिका, त्याच्यामध्ये वाईट गुण देणारे, चांगले गुण देणारे हे सगळे ग्रह आपण तपासले ना. हो सर. शेवटला संदर्भ कुठला घेतला तर मीन आणि धनु. धनुचा. येस. सर म्हणजे हर्षलच्या ते हा. खूप छान सांगितलं सर. एक नंबर सांगितलं. अगदी तंतोतंत जुळून आलं आणि पटलं पण ते करेक्ट अगदी सर. हर्षल हर्षल कोणता म्हणता मॅडम? हर्षलचं का? तुम्ही जे सांगितलं ते हा मित्रांच्या बाबतीत वगैरे हे हो हो एकदम. मी सांगतो तुम्हाला, ऍक्च्युली मंगळ हर्षलची युती पण योगकारक नाही. जातकाच्या जीवनामध्ये बघा, परत मी सांगतो कुलकर्णी मॅडम, आपलं जे जीवन आहे ना, हे फक्त शिकण्यासाठीच आपण जगतो. पहिला जीवन शिकतो, बाकी MBA इंजिनिअरिंग दॅट इज लेटर ऑन. होय सर. माणसाला पहिलं हे ग्रह जीवन शिकवतात. अगदी अगदी खरं आहे सर. 500 वर्षापूर्वी काही इंजिनिअरिंग नव्हतं, पण तरी सुद्धा माणसाचं जीवन शिकण्याकरता मनुष्य जन्माला आलेला आहे. तेव्हा तो अनपढ असेल, विद्वान असेल का आणखी काय असेल, जोपर्यंत तो पाठशाळेमध्ये किंवा गुरुकुलमध्ये जात नाही तोपर्यंत त्याच्याकडे विद्वता येत नाही. आणि विद्वता देणारा ग्रह हा एकमेव गुरु आहे. बरोबर आहे सर. आणि तो गुरु जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये हे जे जातक आहे हे परीक्षा पास का झालं? कारण चंद्र लग्न कुंडलीतून तुम्ही पाहिलं तर लग्नी हा चंद्र आणि गुरुची युती आहे. हो सर. बरोबर. आणि गुरुच्या केंद्रामध्ये चतुर्थ स्थानामध्ये सूर्य आहे आणि तो गुरुच्या केंद्रामध्ये असल्यामुळे तो पॉझिटिव्ह आहे. रवी आणि चंद्राला असे अधिकार आहेत की ते गुरुच्या चंद्रामध्ये भ्रमण करू शकतात. वाढ करू शकतात. बरोबर आहे. येस, परमिटेड आहे. सर यांना बोला. संतती स्त्री आहे की म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे? मुलगा मुलगी दोन्ही आहे. दोन्ही आहे. दोन्ही. ऍक्च्युअली कसं आहे मॅडम, संतती वगैरे इट इज लेटर ऑन. फर्स्ट आहे माणसाचं जीवन, करिअर, आर्थिक, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता मूल जन्माला आलेलं आहे, मुलगा मोठा आहे, 17-18 वर्षाचा आहे, मला वाटतं 16 वर्षाचा आहे. पण 16 वर्षाचा मुलगा असणं आणि नसणं त्याच्यापेक्षा आपलं आयुष्य कसं आहे, तर पर्टिक्युलर एखादी पत्रिका जेव्हा पाहतो आपण तर त्यावेळेला तुम्हाला हे आयुष्याचं गणित व्यवस्थित जमलं पाहिजे. बरोबर आहे सर. प्रॉपरली रिडिंग होणार नाही, काही वेळेला फार प्रश्न होतात. हा बोला. सर वृषभ लग्नाला लग्नी शनी पण सप्तमात शुक्र आणि रवी असेल तर काय फलादेश असेल? आता पहिली गोष्ट म्हणजे मॅडम, मी वृश्चिक रास पहिल्यांदा शिकवलेली आहे. हो 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 आता हो अगदी अगदी. मग त्यावेळेला त्या ठिकाणी हे सगळी आंदोलनं होणारच. आता हे जे ऋषभेचा शनी जो आहे त्याच्या बाजूला गुरु असेल कुठेतरी, कळलं का? ऋषभ राशीला जेव्हा मिथुन गुरु आहे, बाजूलाच गुरु असणार, हे नियम आहेत. ऋषभेला जेव्हा शनी येतो त्याला बाजूला गुरु असतो. हो सर. कळलं? आता त्यामध्ये मुख्य गडबड काय, तर मुख्य गडबड सप्तमातला रवी आणि तो शनीच्या समोर. हो. कळलं का? मग आता शनी हा कदाचित वृषभ लग्नाला शेवटचं आयुष्य जे आहे तर त्याला कमी पडणार नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी रवीची क्रांती म्हणजे जे काही त्रास आहेत ते होणार. रवी हा कसला कारक आहे, तर रवी रोगाचा, आरोग्याचा कारक आहे. तर हे कदाचित त्या ठिकाणी बघा, परत सांगतो मॅडम, रागवण नका. वृश्चिक रास ही जी आहे ना, ही भयभीत करणारी रास आहे. काय करते? भयभीत करते. हा. आता भयभीत कोण होतं,
तर जरी गुरु असला तरी सुद्धा भयभीत होतो, चंद्र असेल तरी सुद्धा भयभीत होतो, कुठलाही ग्रह असला. आता मी तुम्हाला सांगतो की मंगळ जरी वृश्चिकेत आहे आणि लग्नात आहे तर तो स्थानबली आहे, पण पुढच्या काळामध्ये कधी ना कधीतरी जातक हा चिंतेमध्ये जाणार, चिंताकारक होणार, जरी तो मंगळ स्वतःच्या राशीत असेल आणि वृश्चिकेचा असला तरी. तुम्ही पत्रिका तपासा, पत्रिका तुम्ही चर्चेमध्ये आणा, तुमच्या कुटुंबातील मैत्रिणीची, जे काही तुमचे रिश्तेदार असतील, म्हणजे ज्याला आपण नातेवाईक म्हणतो, रिश्तेदार म्हणजे नातेवाईक, हो सर. त्याच्यावरून तुम्हाला अभ्यास येईल. पण तरी सुद्धा वृश्चिक रास विसरायची नाही. हो 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 सर, थँक्यू. वृश्चिक राशीतली आंदोलनं अतिशय भिन्न असतात, कळलं? मग शनी रवी हा योग समसप्तक पण चांगला नाही. शनी रवीची युती ही सुद्धा योगकारक नाही. कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये आरोग्याच्या अडचणी या उपस्थित होतात, ठरलेल्या आहेत. म्हणून पहिल्यांदा तुमच्याकडे जर काही वाचायला काही पुस्तक वगैरे असतील किंवा मी तुम्हाला नोट्स पाठवतो माझ्या स्वतःच्या, त्याच्यामध्ये पहिल्या राशींची वर्णनं, पहिल्या ग्रहांची वर्णनं ही पाठ करून घ्या, तर तुम्हाला भविष्य सांगते वेळी कधीही कठीणता वाटणार नाही. ऑलवेज फ्रेश. सर मला एवढंच. पाठवा राशींची हो, आणि घ्यायची पाठवा पाठव. प्लीज प्लीज. सगळ्यांना पाठव. काय पुस्तकं आहेत तर द्यायला काय? सर मला पण पाठवा. मी अख्ख्या ग्रुपवरती पाठवतो, ज्याला घ्यायचं त्यांनी वाचा, मला काही प्रॉब्लेम नाही. मला वितरणामध्ये काही हे नाही. पुस्तक देणं हे एक पुण्याचं काम आहे. ऐका लक्षात की पुस्तक हा जो आहे ना भाग, हा प्रवचनाचा पार्ट आहे. नॉलेज सिटी आहे. मला काही तसं खंत वाटत नाही की का द्यायचं, तुम्हाला उच्च शिक्षित करायचंय हा हेतू आहे. ठीक आहे. सर हा बोला मॅडम. हा सर, वृषभ लग्नच एक असं आहे की त्याच्यामध्ये षष्ठामध्ये त्याची स्वतःची रास येते. हो, आणि हे जसं आरोग्याच्या पॉईंटपणी पण हा शुक्र कुठे जो त्रासदायक असेल, त्याचबरोबर सर हा जॉब साठी मात्र इफेक्टिव्ह असेल असं आपल्याला म्हणता येईल ना, षष्ठात शुक्राची रास म्हणजे त्याची स्वतःची रास आल्यामुळे. सांगतो सगळं सांगतो. एक व्यक्ती आहे, कोल्हापूरच्याच आहेत त्या, त्यांचं वृषभ लग्न आहे आणि त्यांचा लग्न षष्ठ स्थानामध्ये आहे. कुठे आहे? तुळेला. आणि पंचमात बुध आहे. लहान वयामध्ये पहिल्या याच्यामध्ये ती व्यक्ती सीए झाली आणि एका कारखान्याची डायरेक्टर बनली लहान वयामध्ये. आता जेव्हा वृषभ लग्न आहे तिथे ते दूषित झालेलं नाही. पुन्हा सांगतो मी तुम्हाला, पंचमातला बुध आहे, त्याने त्यांना लहान वयामध्ये चार्टर्ड अकाउंटंट बनवला आणि मग कंपनीने त्यांना डायरेक्टर बनवलं फायनान्स मध्ये. आणि त्या याच्यामध्ये तुमचा विषय षष्ठ स्थानातला आहे म्हणून लग्नेश हा स्वतःच्या राशीत असणं हे ऑप्शन रवी आणि चंद्राला सोडून आहे. रवी आणि चंद्राला सोडून. हा, मग लग्नेश स्वतःच्या राशीत असणं. आता जसं की सिंह लग्नाला लग्नेश लग्नात असणं, कर्क लग्नाला लग्नेश लग्नात असणं, ह्या दोन राशी अशा आहेत आणि त्याच्यावरती हा इतिहास सुरू झालेला आहे. पण बाकीच्या राशींचं काय? आता मिथुनीला जर कन्येतला चतुर्थात बुध असेल तर तो स्वतःच्या राशीत आहे, तो फळ देणार, तो राशीचं फळ देणार. कळलं? आता राशींचं फळ हे शरीरावरती त्याचा एक अंमल असतो, ते फळ तो देणार. परत सांगतो मी, रवी आणि चंद्र सोडून इत्यादी ग्रह जे आहेत, तो लग्नेश म्हणून जर स्वतःच्या राशीत असेल, जसं कुंभ लग्नाला लग्नेश 12व्या स्थानात असेल तर स्वतःच्या राशीत आहे. लग्नेश लग्नात आहे कुंभ लग्नाला तरी तो स्वतःच्या राशीत आहे, पण तो विलंबाने यश देईल. विलंबाने देईल. लग्नी शनी असणारे लोक, शनी आम्ही निर्णय म्हणत, तर त्या याच्यामध्ये शनी असणारे लोक दीर्घविचारी असतात. ते घाई करत नाहीत, लॉंग टर्म आहे, कारण तो उशिराच फळ देणार आहे. तो उशिराच फळ देणार आहे.
कळलं? म्हणून त्या ठिकाणी तुमच्या लग्नाला विरोधक कोण आहेत त्याची पहिला तपासणी केली पाहिजे. शुक्राला विरोधक मंगळच आहेत, शुक्राला शनी विरोधक नाही. आता तूळ लग्न आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी चतुर्थात येणारी रास कोणती बघा तुम्ही? मकर सर. मकर. शनी. म्हणजे शनी आहे ना, हो सर. मग तोच लाभदायक आहे, कारण तो केंद्र स्थानाचा अधिपती आहे. मग षष्ठात बसला तरी मग षष्ठामध्ये येणारी रास कोणती आहे? मीन. मीन. Sorry. मीन हा, राशी. मीन. हा, मीन राशी ही गुरुची आहे, हरकत नाही हो. ना. म्हणून तर सम आहेत ना. आपल्याला विषय काय हा. आहे की गुरु आणि शनीचं नातं कसं आहे? सम आहे. बाबा मी तुला काय करणार नाही, तू मला काय करू नको, हम्म. असं आहे. पण तोच जर सप्तमा शनी असेल तर तूळ लग्नाला अनेक गोष्टी हानिकारक होतील. कारण ती जी आकाशातली तत्व आहेत ना मॅडम, ती एवढी अग्नी तत्वाची आहेत की त्याला शनीला ते सहन होणार नाहीत. असं आहे. मग ती तत्व सुद्धा सहन झाली पाहिजेत ना. मग ऋषभ आपण लग्नाला जेव्हा बोला. ऋषभ लग्नाला पंचमेश बुधच, धनस्थानाचा पण बुधच, पण मग मार्केश झाला ना तो धनस्थानचा. मार्केशाची दशा जर चालू झाली तर मग तो त्रास देईल का? मॅडम पहिली गोष्ट, दशा ही बुधाची जी आहे 17 वर्षाची आहे ना. हा. मग 17 वर्ष काही हानिकारकच होतील का? नाही. मुळात पत्रिका जर चांगली असेल तर दशा हा एक ऑप्शनल पार्ट आहे. दशेवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत का? आता काय गंमत आहे मॅडम माहितीये का, तुम्ही राग मानू नका, की ज्या काही आपल्या विद्यार्थी संस्था आहेत, शैक्षणिक संस्था, त्यांनी दशेवरती सगळं काही भार टाकलाय, पत्रिका शिकवली नाही, फक्त दशा बघा. असं कसं चालेल हो? काय एक असं कसं चालेल? हा फक्त हा. दशा बघून चालेल का? नाही. नाही चालणार. हा गैरसमज आहे. दशेचा उपयोग करा तुम्ही, पण 17-18 वर्षाची राहूची दशा 18 वर्षाची, 19 शनीची आहे, 20 शुक्राची आहे, 17 बुधाची आहे, हो, हो. 16 गुरुची आहे. तर ह्या दशा 16, 17, 18, 19, 20. ह्या दशेमध्ये काय सगळंच काही चांगलं होणार आहे का सगळं वाईट होणार आहे? नाही नाही, त्याचं पूर्णच्या पूर्ण तर स्पष्टीकरण घ्या. सगळे मग त्याचं नाही हे स्पष्टीकरणच नाहीये. म्हणून दशा शिकवताना तुम्हाला फक्त ती दशा सांगितली की ह्या दशेबद्दल विचार करा. मग दशा आहे का? मग ते काय माहितीये का, फक्त पुढे जा पुढे जा पुढे जा असं आहे. तुम्ही जर कधी टूरला गेलात आणि एका ठिकाणी थांबताना तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी दिला तर तुम्ही काय पाहणार आहात? तशी दशा आहे ती. कळलं? असं आहे. बर. ते धावतं दर्शन आहे. हा. ओके ओके. बरं, एनिवे आता 9:30 वाजायला आलेले आहेत. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही एवढे सगळे उपस्थित आहात. आणखी कोणाला काही बोलायचं असेल, काही समजलं नसेल तर विचारा. षोडश वर्ग चालू करणार आहे. बोला, काय विचारायचं आहे कोणाला? सर मी बोलू? हा बोला. ह्याच्या आधी सुद्धा आम्ही 12 लग्न शिकलो, व्यवस्थित शिकलो, पण तुमच्या इतकं व्यवस्थित आणि सुस्पष्ट आणि कारण मीमांसा देऊन प्रत्येक ग्रहाचं बल कसं बघायचं हे कोणीही इतकं व्यवस्थित सांगितलेलं नाही सर. तुम्ही एवढं सुंदर सांगताय की आता सगळ्या ज्या काही शंका आहेत, ज्या काही होत्या प्रत्येक लग्नाच्या आधी, पुढे बाकीचे लग्न घ्याल तुम्ही त्याही सगळ्या मिटूनच बाकी असतात. पण खूप छान समजावताय सर आणि खूप छान समजते. आता नमन, शतशः नमन हे शब्द सुद्धा खूप छोटे झालेत सर, पण तुमचे खूप सर. नमन नाही, तुम्ही हुशार व्हा, हा एकच संकल्प आहे, बाकी काही मला नको. नाही सर, तुमचा हेतू खूपच चांगला आहे आणि त्यासाठी तुम्हाला परमेश्वरानं बळ द्यावं, तुम्हाला निरोगी भरपूर आयुष्य द्यावं सर, एवढीच प्रार्थना सर. सर रवी चंद्र आणि हे सोडून लग्नेश याच्याबद्दल जे काय सांगितलं ते काय आहे नक्की? रवी चंद्र आणि लग्नेश, रवी आणि चंद्र सोडून लग्नेश लग्नी असेल तर असं काहीतरी तुम्ही तरी सुद्धा बुधाबद्दल. हो सांगतो. आता समजा बुध आला आणि कन्या लग्न आहे. आता समजा तर कन्या लग्नाला स्वतः बुध हा राजयोगकारक आहे. बुध हा डिपेंडेंट प्लॅनेट नाही. बुध हा ग्रह
कन्या लग्न हा. किंवा मिथुन लग्न आलं तर हा. त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं 3, 6, 9, 12 ही जी हा. 2 राशी आहेत, या 4 राशी आहेत, त्याच्यात प्लॅनेट कोण आहेत तर गुरु आणि बुध. हम्म. हे बरोबर. स्वयं कर्तृत्वान आहेत. अच्छा. लग्नी बुध जर समजा एखाद्या व्यक्तीचा असेल हम्म. तर तो निश्चित भाग्यवान ठरेल, कारण त्याचं अच्छा. नशीब आहे ते. पण लग्न कुठलं आहे त्याच्यावरती त्याचा भाग्याचा विचार आपण करायचा. मला लग्न सांगा कुठलं, कुठलंही सांगा, असं काही नाही. अच्छा, तूळ लग्न आहे का? तूळ लग्नाला हा पॉझिटिव्ह आहे, कारण तो त्या हम्म. ठिकाणी भाग्येश लग्नात आहे. अच्छा. हा भाग्येश लग्नात आला ना. मग त्याचं हा. भाग्य जे आहे ते गुरु हा बुध जो आहे हा स्वयं निर्मित करेल. बुध हा बरोबर. चाणाक्ष प्लॅनेट आहे. बुध शिकवायला मी 2 तास घेईन. हम्म. बुधासारखा हम्म. चतुर प्लॅनेट अख्ख्या कुंडली क्षेत्रामध्ये नाही आहे. हम्म. बुध हा कधी कोणाला काय करेल ते तुम्हाला कळतं, पण तो बिघडलेला नसावा. त्याला स्वतंत्र हवा. त्याची जी काही त्याचा कल जो आहे त्याच्याकडून लाभ मिळवायला शिकावं. बुध हम्म. हा असा ग्रह आहे की तो तुम्हाला लाभार्थी बनवेल, तुम्हाला लाईमलाईट मध्ये आणेल, तुम्हाला सगळ्या ठिकाणी तुमची ओळख प्रदर्शित करेल. हु आर यू. हम्म. हे बुधाचं काम आहे. बुधाचा कमकुवत ग्रह नाहीये. बुध आणि तूळ ज्याच्या बरोबर लग्नाला जाईल, हम्म. नाही, बुध ज्याच्या सोबत जाईल त्याचे गुण तो नक्कीच घेईल. आता तो मंगळासोबत आला तर मंगळाचे गुण घेईल आणि त्याच्यावरती तो मात करेल. बुध असा ग्रह आहे आणि सौम्य म्हणून तो प्रियंगुलिका श्याम रूपेणा प्रीतम बुधम. सौम्य सौम्य तो सगळं हळूहळू करेल, कळणार नाही. मी पुन्हा येईन, कळलं. आणि तूळ काय दीक्षित लग्नाला मॅडम? चतुर्थेश शनी येतो, म्हणजे सुखाच्या बाबतीत काय त्याचं? मग तूळ शनी लग्नाला कुठे आहे ते? चतुर्थ शनी आहे तर त्याला चंद्र हा जो त्याचा विरोध आहे. तूळ लग्नाला चंद्र हा त्याचा पॉझिटिव्ह नाहीये, पण तरी सुद्धा लग्न चंद्र आला तर तो शुभ ग्रह आहे ना. अच्छा. अच्छा. चंद्राच्या बाबतीमध्ये तुम्ही जर विचार केला तर चंद्र हा प्रत्येक 2.25 दिवसांनी राशी बदलतो. त्याचा प्रवास फार आहे, जास्ती आहे. मग त्या चंद्रावरतीच आपल्या पूर्व आचार्यांनी सांगितलं की तुमचं जी मनाची जडणघडण आहे तर ती चंद्रावरती सांगितलेली आहे. चंद्र ज्या राशीत जाईल तेव्हा ती तुमची राशी होते, तुमचे विचार होतात, तुमची मनस्थिती होते. दॅट यू कॅनॉट चेंज. कळलं का? हा, ओके सर. आता जसं की सकाळी मी बाहेर गेलो होतो तर त्या ठिकाणी माझा सततचा हे असतो की बाबा भरती आणि ओटी कधी आहे. तर आज 12च आहे की नाही. मग आता त्यावेळेला त्याचे 3 भाग केले तर संध्याकाळी 4ला भरती येणारच आहे. आता तुम्ही जाऊन समुद्रामध्ये बघा, आता 4ला भरती असेल. 12ने 3 भाग केले तर किती झाले? 4 झाले की नाही? 4 त्रिक 12. आज संध्याकाळी 4 वाजता समुद्राला भरती असेल. हे नियम आहेत चंद्राचे, तिथीच्या अनुसरून. त्याला ज्वार भाटा म्हणतात हिंदीमध्ये. त्या मी सायन्स मध्ये शिकवतो. बरं, एनिवे, आता तुम्हाला काही बोलायचं आहे तर बोला. आज आपल्याला संधी मिळाली 9:30 वाजेपर्यंत. नाही तर माझा हा सर, हा बोला. मेष लग्नाला मग षष्ठेश होतो की बुध? नाही, परत सांगितलं मी तुम्हाला मॅडम, मेष लग्नाचा व्यक्ती आणि षष्ठामध्ये मंगळ असेल तर त्या ठिकाणी जातकाला लवकरात लवकर काम करण्याची संधी मिळते. आपण उपशय स्थान म्हणते 3, 6, 10. तो मंगळाचा भाग आहे, म्हणून जातक हा वयाच्या 17-18 वर्षीच आपल्या घरातून बाहेर निघून कामाला सुरुवात करतो आणि त्याला दीर्घकाळानंतर यशस्वी प्रमोशन ज्याला आपण म्हणतो ते यशाच्या कडे मार्ग त्याला मिळतो. गेल्या वेळेला पोंक्षे साहेबांचा विषय झाला होता आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी पण सांगितलं असं की ह्या लोकांच्या पत्रिका पाहिल्यानंतर आर्मीमध्ये किंवा तत्सम सरकारी नोकरीमध्ये, इंजिनिअरिंग किंवा तत्सम ह्याच्यामध्ये मंगळ हा चांगल्यापैकी प्रतिसाद दिलेला आहे मंगळाने. हो, मी ऐकलं सर. होते मी गेल्या वेळेस मेष लग्नाला. हो, असं आहे, कळलं. म्हणून तिथे कुठला ग्रह काय काम करेल. आज आपला विषय वृषभेचा आहे तर कृपया आता निघायचं आहे. आणखी कोणाला काही बोलायचं आहे का? अभिप्राय? मला प्रश्न विचारू नका. हा, बोला.
प्रारब्ध या विषयाअंतर्गत हा. दोन्ही पत्रिकांमध्ये म्हणजे मेषेची पत्रिका, मेष लग्न आणि वृषभ लग्न या हा. दोघांचा विचार करताना प्राधान्याने आपण जो विषय मांडलात की या लग्नासाठी पोषक ग्रह कोणते हे आपण प्रथम पडताळून पाहणं आवश्यक आहे. आणि याच्यामुळे पत्रिकेतला खूपसा मोठा जटिल भाग सोपा झाला की या लग्नासाठी जे ग्रह आलेले आहेत ते कोणत्या भावाचे स्वामी आहेत ते बघून आपल्याला या व्यक्तीला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागेल आणि कोणते भावातले ग्रह त्याला पोषक ठरतील, त्याला मदत करतील. ही पहिली दृष्टी आपण पहिलं हे विजन ठरवून दिलं. हा खूप चांगला भाग आम्ही याच्यातून शिकलो. तसंच कोणत्याही लग्नाला केतू किंवा राहू हे लग्नी असणं हे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कसे टाकतात याचंही विश्लेषण या चर्चेमधून खूप चांगलं मिळालं. मला आजच्या विषयात तुमचा एक विचार खूप चिंतनीय वाटला सर, की परमेश्वराने स्त्रीच्या पत्रिकेमध्ये कोणतंही कणभर सुद्धा दुःख देऊ नये. माझी भूमिका अशी आहे, ही भूमिकाच एवढी उदात्त आहे की या भूमिकेची बाजू ज्योतिष शिकताना जर जातकाने लक्षात घेतली, गाण केली आहे ती सगळी, एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या समस्या काय आहेत किंवा आपल्याशी एखाद्या व्यक्तीचं पटू का शकत नाही या गोष्टी जर जातकाने समजून घेतल्या तर पुढचे बरेचशा समस्येमध्ये आपल्याला मार्ग शोधणं हे सोपं जाईल. हा एक खूप चांगला भाग. आणि याच्यासाठी परमेश्वराची संगती आणि कर्माची गती या दोन्ही गोष्टी तुम्ही खूप चांगल्या सांगितल्या. केतू हा प्रत्येक गोष्टीमध्ये त्याग करायला लावतो हे तुम्ही नेहमीच सांगतात. आज पुन्हा त्याचं पुनरुच्चार करून त्या गोष्टीचं कन्फर्मेशन दिलं. आणखी एक महत्वाचा भाग की आजच्या पत्रिकेच्या दृष्टीने वृषभ लग्नाच्या दृष्टीने वृषभ लग्नामध्ये दशमेश आणि सप्तमेश हे दोघे एकत्र येऊन बसले आणि दशमेश हा शनी जरी त्याचा मित्र असला तरी सुद्धा तो चुकीच्या दिशेला बसलेला आहे. त्यामुळे त्या जातकाचं जीवन तो शनी आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे अंधकारमय करतो आणि जास्तीत जास्त जबाबदाऱ्या उचलायला लावतो. हा खूप दीर्घकालीन लक्षात ठेवावा आणि नेहमीच आपण उपयोगात आणावा असा भाग आहे. मगाशी पोंसे सरांनी सांगितलं की राजयोगकारक ग्रह असा तो शनी आहे, पण तो राजयोगकारक असला तरी तो आणि मित्राच्या घरात बसलेला असला तरी सुद्धा तो चुकीच्या दिशेला बसलेला असल्यामुळे पित्या संबंधीची जास्त जबाबदारी उचलायला लावतो. तसंच नोकरी संबंधात सुद्धा कर्माच्या दृष्टीने दुःखदायक अनुभव देतो चतुर्थाचा समोर म्हणून. तर ह्या खूपशा गोष्टी आजच्या पत्रिकेमध्ये आपल्याला पत्रिका बघताना कोणत्या कोणत्या ग्रहांचं कन्फर्मेशन करायला हवं यासाठी खूपच पोषक आहेत. तेव्हा पत्रिकेमध्ये लोकांना डोळस दृष्टी देण्याचं काम ह्या दोन्ही मेष लग्नाने आणि वृषभ लग्नाने. धन्यवाद सर. आता असं आहे मॅडम, मी 2 शब्द बोलतो तुमच्या बाबतीमध्ये. आता तुम्ही माझ्याबद्दल 2 शब्द बोललात, फार चांगले बोललात. कसं आहे की तुमची जी काही सांगण्याची किंवा अभिप्राय देण्याची जी काही पद्धती आहे तर त्याच्यामध्ये एक शिक्षणाचा भाग कुठेतरी लपलेला आहे. म्हणजे शिक्षणाचा भाग म्हणजे काय, टीचिंग. कळलं का? जो काही तुमचा फलादेश आहे किंवा तत्सम जी तुमची चर्चा आहे तर त्याच्या अंतर्गत काय होतं की तुम्ही एक शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे असे विचार तुमच्यापाशी येतात. म्हणजे त्या ठिकाणी मांडणी जी असते ही लिटरेट आहे. कळलं का? आणि ही मांडणी सगळ्या लोकांना जमेल असं नाही. थोडासा कणखरपणा आहे तुमच्यामध्ये, पण तरी सुद्धा तत्वनिष्ठ आणि मांडणी करताना जसं वाढपी असतो तर तो कसं आपल्याकडे आपल्याला एक पदार्थ तयार करून देतो तर तसं तुमचं हे आहे. असा माझा अभिप्राय आहे तुमच्याबद्दल. थँक्यू सर. तो माझ्या सेवेचा एक भाग आहे आणि त्यामुळे तो माझ्या कृतीत उतरलेला आहे.
ठीक आहे, हरकत नाही. थँक्यू. बरं, आता काय कुबल मॅडम समारोप करा आणि चव्हाण मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे तर बोला. बोला. सर अतिशय सुंदर झाला क्लास. सगळ्या अँगलने पूर्ण वृषभ लग्न सोडवलं. अतिशय म्हणजे अतिशय सुरेख झाला. खूपच छान झाला आणि चांगल्या पद्धतीने समजलं आम्हाला सगळ्यांना. थँक्यू सर. कसं आहे मॅडम, वृषभ लग्नाला किंवा वृषभ राशीला तापदायक ठरणारे लोक, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, अगदी लिहून देतो 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती, मंगळ ह्याचा घात करणार म्हणजे करणारच ठरलेलं आहे. हो सर, बरोबर आहे. मंगळाची माणसं घात करतात. जे असेल ते, म्हणजे मंगळ हा घातकारकच आहे, कारण तो 12व्या स्थानाचा अधिपती आहे, सप्तम स्थानाचा आहे. ती त्याची सप्तमात आहे. लिडरशिप तुम्हाला हे सामोरं जावंच लागेल. यू हॅव टू फेस ऑल दिस थिंग. म्हणजे त्याच्यामध्ये दुमतच नाही. मी सांगतो ना, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो की वृषभ लग्नाला मंगळ संयोगी नाही. पण वृषभ या लग्नाला ऑपोजिट तोच मिळणार ना वृश्चिकेचा. त्याला काय करणार मग? आता काय करू शकतो आपण? नो ऑप्शन. तेच तर तुम्ही आहे ना, काय opposite राशी तेच चेंज नाही असतं. करू शकत. यू कॅनॉट चेंज द झोडियाक. हेच यू तर कांट, विधी डोंट हॅव लिखित आहे राईट. ना सर. विधी आपल्या लिखित. कार्यशाळेला आपण नावच ते दिलं, हेच तर विधी लिखित आहे. तर कौटुंबिक दुःख पण असतं ना वृषभीला. भरपूर काही असतात. छान सांगितलं सर, मस्त, एकदम सुंदर. इट इज. सगळ्या अँगलने सांगितलं व्यवस्थित एकदम. थँक्यू. असे येत राहा तुम्ही. कुबल मॅडम, तुमचा काय होय. प्रतिसाद, अभिप्राय? आता सांगते, खूप उशीर झाला पण तरी सांगते. सर नमस्कार, मॅडम नमस्कार, आणि हळदणकर मॅडम तुम्हालाही नमस्कार. तुमचा अभिप्राय छानच होता आणि सरांनी तुम्हाला दिलेला अभिप्राय पण एकदम छान. आणि म्हणजे मला जे काय आता त्यांनी सगळं सांगितलंच, तरी मी फक्त 2 मिनिटात हे सांगते की म्हणजे जातकाची पत्रिका आपल्याकडे जेव्हा येते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं लग्न कुठलं आहे आणि त्या लग्नात बसलेले ग्रह बघायला हवेत. जसं की इथे शुक्र जरी चांगला आहे, शनी पण चालला असता, पण तो सप्तमेश मंगळ आल्यामुळं ह्या पत्रिकेचा दर्जा एकदम म्हणजे घसरलाच असंच म्हणावं लागेल. आणि मग पुढचं तर तुम्ही सगळं वर्णन केलंच आहे. अतिशय छान सर, खूप म्हणजे खूप, आणि मस्त मस्त कळतंय आम्हाला. आणि खूप म्हणजे तुमचे ऋणीत आहोत, शतशः आभारी आहे, कोटी कोटी वंदन. आता सगळे शब्द फिक्के पडतात, पण तरी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी परत नमस्कार करते आणि सांगते, असंच तुमच्या त्या डिवाइन सोलला खूप खूप नमस्कार. आणि तुम्हाला खूप दीर्घायुष्य मिळो आणि तुम्ही आम्हाला सतत तुमच्याकडे जे जे काय आहे ते तुम्ही देत आहातच, पण तरी सुद्धा आम्ही पण घेतोय, पण अजून देत राहा, ही सगळ्यांच्या तर्फे नम्र विनंती. थँक्यू 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 व्हेरी मच सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. बरं, मी तुमच्या परवानगीने मीटिंग एंड करतो आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू आता सर. उद्या भेटू. थँक्यू सर. गुड नाईट सर.